भक्तों के राजा श्याम मेरे आजा, 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 श्याम मेरे आजा घन श्याम मेरे आजा, श्याम मेरे आजा घन श्याम मेरे आजा, श्याम मेरे श्याम मेरे आजा घन श्याम मेरे आजा, श्याम मेरे आजा घन श्याम मेरे आजा, भक्तों के राजा 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 श्याम मेरे आजा, राधा वाले आजा रे मीरा वाले आजा, राधा वाले आजा रे मीरा वाले आजा, मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा, मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा, भक्तों के राजा श्याम मेरे 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 आजा, घन श्याम मेरे आजा, घन श्याम मेरे आजा, पुंडलीक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। कृष्ण कन्हैया लाल की जय। जय जय श्री राधेश्याम। भागवत कथा कालपर्यंत आपण गोड श्रवण केली. काल शेवटी आपण कथेमध्ये एक भाग काय ऐकला, शेवटी काय ऐकलं कोणाच्या आहे लक्षात? पांडव कुळातला एक नीतीनं चालणारा राजा आहे, परीक्षिती त्याचं नाव, पांडवांचा वंशज असलेला. त्याला एका साधूनं श्राप दिला आणि आपल्या हातून एका संताचा अपमान झाला. याचा राजाला पश्चाताप झाला आणि शिक्षा भोगायला तयार झाला. कोणती शिक्षा? साधूनं दिलेला श्राप, तक्षक नाग चावून मरण पावणार असा श्राप दिला होता. राजाच्या लक्षात आलं आपल्या हातून सुद्धा चूक झाली आणि प्रायश्चित भोगायला तयार झालं पाहिजे आपण त्या चुकीची शिक्षा. म्हणून राजानं सगळं राज्य कारभार सोडून दिला आणि आपला जो वंशज आहे त्याचं काय नाव? हा, ते मॉनिटर तुमच्याकडे फिरवायला बरोबर. ते राजाचा एक वंशज होता, राजा परीक्षितीचा मुलगा. काय त्याचं नाव? मी काल सांगितलं होतं, लक्षात ठेवत जा थोडंसं. कथा संपेपर्यंत तरी लक्षात ठेवा. माझ्या पुढच्या वर्षापर्यंत विसरलं तरी हरकत नाही, पण आता 7 दिवस तरी लक्षात ठेवलं पाहिजे. जनमेजय त्याचं नाव. एक जनमेजय नावाचा त्याचा मुलगा होता. त्याला गादीवर बसवलं. तो सुद्धा पराक्रमी होता, अत्यंत पराक्रमी. त्यानं काय केलं? माझ्या वडिलांना
साप चावून मरण्याचा श्राप दिला काय? मी एकही सापच जिवंत ठेवत नाही. त्यानं सर्पसत्र चालू केलं. सर्पसत्र, एक यज्ञकुंड पेटवला आणि आहुती दिली. त्याबरोबर एक एक सर्प त्या यज्ञकुंडात येऊन पडायला लागला. शिवलीलामृत वाचलं बाबा, त्याच्यामध्ये एक ओवी येते. जन्मे जय सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहाविले. जन्मेजयानं सर्पसत्र केलं, सगळे साप त्या यज्ञकुंडात येऊन पडायला लागले. मग सगळे साप आस्तिक नावाच्या त्या ऋषीला मुनीला शरण गेले आणि आस्तिकांनी जीवदान दिलं सापांना आणि तो यज्ञ थांबवला. म्हणून आजही लोक साप जर समोर आला तर आस्तिकांचं नाव घेतात. आस्तिकांचं नाव घेतात, कारण आस्तिकांनीच त्या सर्प जातीला, सर्पाच्या कुळाला जीवदान दिलेलं. ऐका, राजा घाबरला नाही, राजा भिला नाही, आता माझं मरण येणार. मग राजानं मुक्तीचा मार्ग शोधायचं ठरवलं आणि एका साधूची भेट घेतली. साधूची, एक लक्षात घ्या, तुम्हा आम्हाला मुक्तीचा मार्ग आपल्या संसारातले सांसारिक लोक नाही दाखवू शकत. मुक्तीचा मार्ग जर विचारायचा असेल, तर सल्ला जर विचारायचा असेल, तर सल्ला कोणाला विचारावा हे राजाच्या कृतीतून शिकायचंय. सल्ला सर्वसामान्य लोक नाही देऊ शकत. सांसारिक सल्ला देतील तुम्हाला, पण मुक्तीचा मार्ग जर विचारायचा असेल तर तो साधूला विचारला पाहिजे, संताला विचारला पाहिजे. त्याची माझे हित करीती सकळ. आपलं हित कोणाला माहित आहे? चांगलं हित, आपलं हित करण्याचं फक्त साधू संतच ठरवू शकतात, सर्वसामान्य जीव नाही. म्हणून साधूचा एका शोध घेतला शुकाचार्य महाराज. शुकाचार्य महाराज. तुम्ही म्हणाल भारतामध्ये हजारोच्या नाही लाखोच्या संख्येने साधू संत आजही आहेत आणि त्यावेळीही होते. मग शुकाचार्यांचीच भेट का? शुकाचार्यच का? ऐका, त्याच्या मागे कारण होतं. राजा परीक्षितीला शुकाचार्यच का भेटले आणि योग्य गुरु भेटण्यासाठी माणसाकडे कोणत्या कोणत्या पात्रता लागतात? कोणालाही चांगला गुरु मिळत नाही, कोणालाही चांगला गुरु मिळत नाही आणि बऱ्याच वेळेस चांगल्या गुरुला चांगले शिष्य सुद्धा मिळत नाहीत. गुरु चांगला असतो पण शिष्यच नाकारा असतो. तसं कोणत्या गोष्टीमुळं राजाला शुकाचार्य गुरु मिळाले? ऐका, योग्य गुरु मिळण्यासाठी 5 पात्रता सांगितल्या शास्त्रकारांनी. 5 पात्रता, 5 प्रकारची शुद्धी माणसाकडे असावी लागते. 5 प्रकारची. कोणती कोणती शुद्धी? एक म्हणजे आत्मशुद्धी, त्याच्यानंतर सांगितली पितृशुद्धी, मातृशुद्धी, द्रव्यशुद्धी आणि अन्नशुद्धी. मातृशुद्धी म्हणजे आईचं कुळ हे पवित्र असलं पाहिजे. पितृशुद्धी म्हणजे बापाचं कुळ पवित्र असलं पाहिजे. द्रव्यशुद्धी म्हणजे जे माणसाकडे धन आहे ते देखील आपलं पवित्र असलं पाहिजे. काय म्हणतोय मी? धन पवित्र असलं पाहिजे. काल सांगितलं मी, धन कमावलंच पाहिजे, पण धन कसं कमवायचं ते देखील जोडून या. धन उत्तम व्यवहार आहे, मी सांगितलं. चांगल्या मार्गाने धन कमवलं पाहिजे. अन्नशुद्धी, आपण जे अन्न खातो अन्न देखील शुद्धच असलं पाहिजे. भीष्मासारख्याची वाताहत झाली, त्याच्यामुळं डोळ्याच्या समोर अपराध होताना सुद्धा भीष्म थांबवू शकले नाही त्या दुःशासनाला. का? त्याचं उत्तर मरताना द्रौपदीने विचारलं. महाराज, तुमच्या डोळ्यात देखत माझ्यावर एका स्त्रीवर अन्याय होताना तुम्ही पाहिला, तुम्ही एवढे वीर पुरुष असताना देखील कसा झाला अन्याय? त्यावेळेला भीष्मानं उत्तर दिलं होतं द्रौपदीला, मी दुर्योधनाचा अन्नमिंदा होतो. अन्नमिंदा, ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट, या उक्तीनुसार मी दुर्योधनाचं मीठ खाल्लं होतं, म्हणून त्यानं अन्याय जरी केला तरी मला डोळ्या देखत सहन करावा लागला. म्हणून आपण जे अन्न खातो, पाणी, अन्न, आपण जसं खातो तशी माणसाची बुद्धी बनत जाते, तशी माणसाची विचारशक्ती बनत जाते. म्हणून माणसाचं भोजन सात्विक असलं पाहिजे. सात्विक. अन्नशुद्धी फार महत्वाची आहे. किती महत्वाची सांगतो, पुढं कथा सांगायचीच आहे, पण ह्या बारीक सारीक गोष्टी देखील आपल्याला कळाल्या पाहिजे. अन्न शुद्ध कोणाला, कोणत्या अन्नाला म्हणायचं? ऐका, एक चोर होता. काय होता? चोऱ्या करायचा, दरोडा टाकायचा, लोकांना लुटायचं, खिशे कापायचे. आणि असं करत त्यानं भरपूर माया जमवली बाबा, भरपूर माया जमवली, खूप संपत्ती झाली. पण
अंतकाळ जवळ आल्यावर त्याला एका साधूनं सल्ला दिला, बाबा रे खूप पाप केले, आता एक काम कर, अन्नदान कर, अन्नदान. हा, सगळं पाप तर तुझं माफ होणार नाही, पण काहीतरी सवलत मिळेल त्या यमाच्या यातनेतून तुला. अन्नदान. त्यानं मोठी पंगत 4-2 गावाला जेवायला सांगितलं, जवळपासच्या सगळ्या गावाला. लोहगाव आलं, नंदगाव आलं, इकडं वागदरी, इकडं नळदुर्गपर्यंत सगळ्या गावाला भोवतालच्या जेवायला सांगितलं. आणि त्या रस्त्यानं एक साधू महात्मा जात होते. साधू महात्मा जन्मले तेव्हापासून वैराग्य अंगामध्ये, त्यांनी घरदार सोडलेलं, संन्याशी भगवे वस्त्र अंगावर धारण केलेले, त्यांनी कधी बँकेत खातं काढलं नाही, आपल्यासारखं नव्हता. बँकेत खातं सुद्धा नाही. कधी आयुष्यामध्ये त्या साधूच्या मनात सुद्धा आलं नाही आपण 1 रुपयाही आपल्या जवळ ठेवला पाहिजे. नाही, जिथं मिळेल तिथं अन्न खायचं. आज या गावाला मुक्काम, उद्या त्या गावाला, परवा त्या गावाला, असं करत करत तीर्थयात्रा करत फिरले ते आजपर्यंत. आणि योगायोगानं त्या चोरानं ज्या दिवशी पंगत जेवायला दिली होती, त्याच दिवशी त्याच गावामध्ये त्या साधूचा मुक्काम पडला. साधूचा मुक्काम. आणि साधूचा मुक्काम पडला तिथं त्याने आग्रहानं जेवायला घातलं, बाबा महाराज योगायोगानं तुम्ही आज आमच्या गावामध्ये आला, जेवा, जेवण करा. जेवण करायचं ठरलं आणि त्याने जेवला पोटभर. आणि रात्रीला आता मुक्काम करायचा. बाबा म्हणला, माझ्याच खोलीमध्ये, माझ्याच घरामध्ये, इथंच मुक्काम करा. रात्रीच्या वेळेला तो साधू, ज्यानं कधी 1 रुपयाही जमा केला नाही, तो साधू त्या खोलीत झोपला. आणि त्या खोलीमध्ये नोटांच्या बंडलांची थप्पी लावली होती. नोटाचे बंडल, लाख रुपयाचे बंडल, एक लावलेले, असे 100 बंडल ठेवलेले होते. 100 बंडल त्या खोलीमध्ये नोटांची. का कोण जाणे माहित नाही. आजपर्यंत त्या साधूनं कितीतरी पैसे पाहिले, लोकांनी दान दिले, पण त्यानं जवळ ठेवले नाही, वाटून टाकले लोकांना. पण आज कशी बुद्धी फिरली माहित नाही, त्या नोटाच्या बंडल मधलं 1 बंडल त्याला घ्यावंसं वाटलं. त्या साधूला घेतलं आणि आपल्या झोळीमध्ये लपवून ठेवलं. दुसऱ्या दिवस सकाळी लवकर उठला साधू आणि निघून गेला. पण दुसऱ्या दिवशी त्याच घर मालकानं, त्या चोरानं नोटा मोजल्या, तेव्हा त्याच्या लक्षात आलं, काय 1 बंडल कमी आहे, 1 बंडल. रात्री इथं साधू झोपलेले होते, पण साधूवर कसा आळ घ्यायचा, साधूला कसं म्हणू आपण, तुम्ही चोरलं म्हणून. मग घरातल्या नोकरा चाकराला सगळ्यांना विचारतोय. त्यावेळेला सकाळचे 10 वाजले. गावाच्या बाहेर गेलेला साधू, त्याच्या लक्षात आलं, आपल्याकडून चूक झाली, आपण नोटा नाही चोरायला पाहिजे होते, त्याचे पैसे नाही चोरायला पाहिजे होते. गावाच्या बाहेर गेलेला साधू परत त्याच घरी आला, ज्या घरी रात्री जेवला होता, झोपला होता. त्यावेळेला तो घराचा मालक, तो चोर असणारा, तो नोकराला विचारत होता, कोणी पैसे चोरले माझे सांगा. पण ते नोकर, नाही बाबा मी नाही चोरले, प्रत्येक जण सांगत होता. त्यावेळेला साधू महात्मा आले आणि साधू महात्म्यानं सांगितलं, थांबा सेठजी, पैसे त्यांनी नाही चोरले, पैसे मी चोरलेत. चोरानंच हात जोडले साधू पुढं, बाबा तुम्ही कसं काय पैसे चोरले, तुम्ही रात्री इथं झोपले होते, तुमचा पाहुणचार केला, मी तुम्हाला अतिथी म्हणून घरामध्ये राहायला जागा दिली, आणि कसं काय पैसे चोरले, लागले असले तर तुम्हाला, लागत होते तर मला सांगितले असते तर मी अजून जास्त दिले असते तुम्हाला, पण चोरी करायची गरज काय. ते साधू महात्मा काय म्हणतायत पहा, सेठजी मी आजपर्यंत लाखोचा ढीग जरी माझ्या समोर असेल तरी मी कोणाच्या एका नया पैशाला हात लावला नाही, पण तुझ्याच घरी आल्याच्या नंतर मला चोरीची बुद्धी का झाली. तुझ्याच घरी आल्यावर आजपर्यंत मला कधी वाटलं नाही, मला मोह झाला नाही पैशाचा, पण तुझ्या घरी जेव्हा आलो, तुझ्या घरचं जेवण केलं आणि तुझ्या घरी जेवल्याच्या नंतरच मला ही दुर्बुद्धी कस काय सुचली. सांग, कोण्या मार्गाने धन कमावलेलं आहे तो. काय म्हणला तो साधू, कोणत्या मार्गाने धन कमावलेलं आहे. नक्कीच याच्यामध्ये तुझा काळा पैसा असणार आहे, काहीतरी वाम मार्गानं, वाईट मार्गानं पैसा कमावलेला आहे, म्हणून तुझ्या घरचं मी हे अन्न खाल्लं आणि चोरी करण्याची बुद्धी झाली. त्यावेळेला त्या सेठजीनं पायावर लोटांगण घातलं, बाबा चुकलं, माझं चुकलं. म्हणून एक लक्षात घ्या, वाईट मार्गानं पैसा कमवा आणि कितीही दान धर्म करा, उपयोग नाही. तुम्ही 4च पैसे कमवा, पण प्रामाणिकपणे. म्हणून माणसाकडे द्रव्य शुद्धी देखील असायला पाहिजे. कोणत्या कोणत्या शुद्धी सांगितल्या, मात्रशुद्धी, पित्रशुद्धी, अन्नशुद्धी, द्रव्य शुद्धी. अन्न देखील शुद्धच खाल्लं पाहिजे, द्रव्य देखील, पैसा देखील शुद्ध असला पाहिजे. आणि या सगळ्यापेक्षा एक अजून मोठी शुद्धी सांगतो मी, आत्मशुद्धी. माणसाकडे आत्मशुद्धी असली पाहिजे, आत्मा शुद्ध असला पाहिजे, माणूस अंतर्बाह्य निर्मळ असला पाहिजे.
बाह्यांगानं निर्माण नसला हरकत नाही, पण अंतरंगानं मात्र आतून मात्र स्वच्छ पाहिजे, हरकत नाही. हा चला, राजानं एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. आणि मी काल सांगितलं ज्या माणसाचा मृत्यू समय जवळ आलेला आहे त्या माणसानं काय केलं पाहिजे. तर शुकदेवांनी सांगितलं त्यानं भगवत चिंतन केलं पाहिजे, हरीचंच गुण गायलं पाहिजे, हरीच डोळ्यांनी पाहिला पाहिजे, हरीचेच गुणगान कानाने ऐकले देखील पाहिजे. अभंग माहित आहे तुम्हाला सगळ्यांना. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. हे सगळं त्या माणसानं केलं पाहिजे. कोण ज्याचा ज्याचा मृत्यू समय जवळ आलेला आहे, म्हणजे तुम्ही आम्ही सगळे चालो जीव त्याच्यामध्ये, तुम्ही आम्ही सगळे चालो. ऐका, चतुश्लोकी भागवत आलेले, चतुश्लोकी 4 श्लोकाचं भागवत मी सांगितलं. या भागवताचे मूळ प्रवक्ता कोण आहेत? स्वतः भगवान विष्णू परमात्म्याने ही कथा, हे भागवत ब्रह्मदेवाला सांगितलं सृष्टीच्या रचनेच्या वेळेला हंस रूपाने येऊन. किती श्लोक होते त्यावेळेला सांगितलं मी? 4 श्लोक होते. त्याला चतुश्लोकी भागवत म्हटलेलं आहे, चतुश्लोकी भागवत. मी ते 4 श्लोक सांगतो तुम्हाला, म्हणजे सगळं भागवत आलं त्याच्यामध्ये. त्या 4 श्लोकाचाच विस्तार व्यास महाराजांनी 18,000 श्लोकामध्ये केलेला आहे. आता आपल्याकडून 18,000 श्लोक इथं तर वाचणं होणार नाहीत. कथा सांगणं आणि 18,000 श्लोक वाचणं शक्य नाही. मध्ये मध्ये महत्त्वाचे श्लोक मी सांगत असतो तुम्हाला, पण सगळे श्लोक सांगणं शक्य नाहीत. म्हणून हे 4 श्लोक सांगतोय. याच 4 श्लोकाचे 18,000 श्लोक म्हणजे भागवत आहे. ऐका, अहमेवासमेवाग्रे, इको द्या, अहमेवासमेवाग्रे नान्यद यद सत्सत परम पश्चादहं यदेतच्चयो वशिष्येत सोऽसम्यहं न तेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मने तद्विद्यादात्मनो माया यथा भास्तो यथा तमः यया महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्टहं यतावदेव जिज्ञासौ तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयवेतिराकाभ्यां यत् स्यात् सर्वदा. अशा प्रकारचे हे 4 श्लोक भगवान विष्णू परमात्म्यानं ब्रह्मदेवाला सांगितले आणि ब्रह्मदेवाला सृष्टीच्या उत्पत्तीची आज्ञा दिली. सृष्टीची उत्पत्ती करा. त्यावेळेला शुकाचार्यांना प्रश्न विचारला राजा परीक्षितीनं. राजा परीक्षिती म्हणतोय, महाराज ब्रह्मदेवाला आज्ञा दिली सृष्टीची उत्पत्ती करा, पण कशी केली ब्रह्मदेवानं सृष्टीची उत्पत्ती? मला जरा विस्तारानं सांगता का? ज्याच्याकडं ज्ञान आहे आणि ज्याला त्याच्याकडून शिकून घ्यायचंय, शिकण्यासाठी नम्रता फार आवश्यक आहे. नम्रता एक, मला वाटते विद्या विनयेन शोभते, एक सुभाषित आहे. विद्या विनयेन शोभते, विनयानंच विद्या शोभून दिसते. विनय म्हणजे नम्रता. माणसाकडे नम्रता पाहिजे. अति नम्रतेनं राजानं विचारलं, राजा परीक्षितीनं शुकाचार्यांना, सृष्टीची रचना कशी झाली सांगा. त्यावेळेला शुकाचार्य महाराज सांगतात, राजा अतिशय छान प्रश्न विचारलास तू, आणि असाच प्रश्न, हाच प्रश्न, असाच नाही, हाच प्रश्न, सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, हा प्रश्न एकदा विचारला होता विदुरानं मैत्रेय ऋषीला. विदुरानं मैत्रेय ऋषीला. राजा म्हणला, महाराज मला विदुराचंही चरित्र सांगा थोडक्यात. विदुराचं देखील चरित्र. माणसाकडे उत्कंठा असली पाहिजे, उत्कंठा. आणि उत्कंठा कधी वाढते माणसाची? ज्या वेळेला वक्ता देखील त्या योग्यतेचा असेल तर. नाही तर उग गप्पा मारण्याचा अर्थ नाही. एकदा पंगत बसली समजा, अशी पंगत इथून तिथपर्यंत माऊलीपर्यंत अशी पंगत, पूर्ण मंडप भरलाय. आणि आमच्या सागर महाराजांनी तुम्ही बुंदीचे लाडू मोतीचूर बनवलेत समजा गावकऱ्यांनी, बरोबर, मोतीचूर लड्डू, मोतीचूरचे लाडू. आणि सागर महाराजांनी टोपलं भरून घेतलं, कशासाठी? वाढण्यासाठी. पंगत बसलेली आहे आणि सागर महाराज असं टोपलं घेऊन हातात वाढायला लागलेत. लाडू 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 इथून तिथपर्यंत. इथं टोपलं भरून घेतलं आणि लाडू 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 वाढायलेत पंक्तीला. फक्त म्हणायलेत, वाढायलेत का? फक्त म्हणायलेत. तिथपर्यंत गेले आणि तिथून पुन्हा इथपर्यंत आले. लाडू 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 टोपल्यात तेवढ्याला तेवढेच लाडू.
बुंदीचे मोतीचूर तेवढ्या. मग मी विचारलं सागर महाराज लाडू संपणार कस काय? सागर महाराज म्हणल्यावर खायनाच झालेत लोक, खायनाच झालेत. आता मला सांगा इथं चूक लोकांची खाणाराची आहे का वाढणाराची आहे? इथं वाढणाराची चूक आहे, बरोबर आहे, आलं का लक्षात? इथं वाढणाराची चूक आहे. फक्त लाडू लाडू म्हणत गेले, लाडू लाडू म्हणत आले, वाढलं काय नाही. इथं सांगणार, इथं वाढणाराची चूक आहे. अजून एक दृष्टांत सांगतो छोटासा. एक जण आपल्या प्रथमेश सारखा डॉक्टरकडे दवाखान्यात गेला आणि काय म्हणला, डॉक्टर साहेब सकाळपासून कसं दम लागल्यासारखं व्हायलंय, छाती भरून यायली, घाम यायला, चक्कर यायली, काही बीपी वगैरे शुगर वगैरे वाढली का तपासा बरं. डॉक्टरनं सगळ्या तपासण्या केल्या, बीपी तपासला, शुगर तपासली आणि डॉक्टरनं काय सांगितलं, काहीच नाही, एकदम टकाटक तब्येत आहे तुमची, छान तब्येत. फक्त एक काम कर जा, दररोज 5 किलोमीटर चालत जा. किती? दररोज 5 किलोमीटर चालत जा. काही झालं नाही तुमच्या तब्येतीला, चांगली ठणठणीत आहे तब्येत. ठीक आहे म्हणला. परत कधी येऊ काय? ते म्हणला काहीच गरज नाही. डॉक्टर म्हणले काय म्हणले, मी तुम्हाला 8 दिवसांनी फोन करतो, 8 दिवसांनी फोन करतो, तुम्ही मला फोनवर सांगा. डॉक्टरच फोन करणार, मित्र होते. असे करता 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 8 दिवस निघून गेले. 8 दिवस. 8 दिवसाच्या बाद डॉक्टरनं फोन केला. कोणाला? प्रथमेशला. प्रथमेशला फोन केल्यावर प्रथमेशला विचारलं, तब्येत कशी आहे प्रथमेश? म्हणला महाराज डॉक्टर साहेब एकदम ठणठणीत आहे तब्येत, काही झालं नाही. बरं मुलं बाळ, माझी वहिनी म्हणजे तुझी बायको वगैरे कसे आहेत? ते म्हणला डॉक्टर साहेब मला काय माहीत नाही, मी आता घरापासून लांब 40 किलोमीटर आलो म्हणला, ते सगळे घरी आहेत. कळालं काय? त्याला काय सांगितलं होतं डॉक्टरनं? 5 किलोमीटर चालायचं. ते नीटच चलत गेलं तुळजापूर रोडनं तुळजापूरपर्यंत. मी घरापासून 40 किलोमीटर लांब आहे म्हणला, घरी काय माहीत नाही. आता मला सांगा, इथं सांगणार चुकला का ऐकणार चुकला? इथं ऐकणार चुकला. तसंच आहे, पहिल्या दृष्टांतामध्ये वाढणार चुकला आणि इथं ऐकणार चुकला. मग तसंच कधी सांगणाराचं चुकते, कधी ऐकणाराचं चुकते. हा, काही काही कीर्तन करायचं महाराज लोकांचं चुकायले, काही आणि काही वेळेला तुमचं चुकायले. चूक एकाची नाही. म्हणूनच आमचे महाराज लोक म्हणतात समाज सुधारायलाच तयार नाही. हो नाही हो, तुम्ही योग्य रीतीनं सांगणं झाले, बरोबर आहे. योग्य रीतीनं महाराज लोकांनी जर सांगितलं तर समाजामध्ये बदल सुद्धा घडतो आणि ऐकण्याची उत्कंठा देखील वाढत राहते. लोकांना सुद्धा वाटतं अजून सांगावी कथा, अजून सांगावं कीर्तन, अजून चालावं थोडंसं अर्धा तास. पण जर तीच झोप लागायची कथा सांगितल्यावर मग कधी कधी संपते की काय लावलं की यानं उगं राहणं म्हणतात. आरती घेऊन टाकायची पटकन. ऐका, हा मला सांगा, त्या विदुराचंही चरित्र सांगा आणि सृष्टीच्या उत्पत्तीची ही कथा सांगा. विदुराचं चरित्र सांगायचं? हो. ऐका, विदुर कोणाला म्हणायचं? विदुर. विदुर त्याला म्हणायचं ज्याच्या घरी देव, स्वतः देव, कोणतंही आमंत्रण नसताना सुद्धा जबरदस्तीच येऊन जेवला. आणि काय जेवला? पंचपक्वान्न होतं विदुराच्या घरी? नाही. काय होतं जेवायला? विदुरा घरच्या भक्षणी केल्या, परमानंद झाला, परमानंद झाला. मनमोहन मुरली बाला, डग्याला आवाज द्या, डग्याला. मनमोहन मुरली बाला, नंदाचा आलबेला, हो नंदाचा आलबेला, हो नंदाचा आलबेला. मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला, हो नंदाचा अलबेला. हॅलो, माझ्या आवाजामध्ये बेस द्या, मला इको द्या थोडासा, पूर्ण बंद करू नका. तुझा आवाज चेक कर. हॅलो हॅलो, त्या आवाजामध्ये थोडासा बेस टाका अजून. हॅलो हॅलो. मनमोहन मुरलीवाला, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, परमानंदे झाला. मनमोहन मुरलीवाला, विदुराच्या घरी देव आमंत्रण नसताना सुद्धा जबरदस्ती येऊन जेवला, त्याला म्हणायचं विदुर. काय झालं होतं?
पांडव वनवासामध्ये होते आणि दुर्योधनानं त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. जाळून, कोणतं ग्रह म्हणायचं त्याला? लाक्षाग्रह. लाक्षाग्रह. त्या लाक्षाग्रहामध्ये जाळून मारण्याचा प्रयत्न केला, पण फसला. कारण देव साथीला आहे. देव सोबत असल्यामुळं पांडवांना काही त्रासच झाला नाही त्याचा वनवासामध्ये. मग पण बातमी जेव्हा विदुराला कळाली, विदुराला सभा भरलेली आहे आणि धृतराष्ट्र, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म सगळे कौरव बसलेले आहेत सभेमध्ये. त्यावेळेला विदुरानं सांगितलं, दुर्योधना जे काही करतोस ते चुकीचं आहे, तुझं चुकीचं आहे. अरे त्यांना त्यांचा हिस्सा देऊन टाक, भाऊ आहेत तुझे. कोण? पांडव. कौरव आणि पांडव भाऊच आहेत. मग भावानं भावाचं खायचं असतं का? देऊन टाक त्यांचा हिस्सा. पण दुर्योधनानं सांगितलं, विदुर काका, तुम्ही मला ज्ञान शिकवावं एवढी तुमची योग्यता नाही. सरळ योग्यता, लायकीच काढली. लायकीच तुमची लायकी नाही मला ज्ञान शिकवायची. दासी पुत्र आहेत तुम्ही, दासी पुत्र. तुमची लायकी नाही मला ज्ञान शिकवायची. जेव्हा लायकी काढली तेव्हा विदुरजीनं खाली मान घातली आणि सरळ दरबार सोडला. दरबारातून निघून आले घरी. घरी आले आणि चेहरा पाहिला बायकोनं. जेव्हा बायकोनं चेहरा पाहिला विदुरांच्या, त्यावेळेला तिच्या लक्षात आलं, आज दरबारामध्ये काहीतरी झालंय, काहीतरी झालंय. बायको, पत्नी आणि अर्धांगिनी 3 शब्द आहेत, बरोबर? इंग्रजीमध्ये एकच आहे, वाईफ. पण आपली मराठी एवढी गोड भाषा आहे, मराठी. इंग्रजीमध्ये एकच शब्द वाईफ, किंवा मराठीमध्ये त्याला एक नाही असे 10 शब्द पर्यायी सांगतो मी. अर्धांगिनी आहे, बायको आहे, पत्नी आहे, भार्या आहे, दारा आहे, असे एक नाही अनेक शब्द आहेत. म्हणून मराठी एवढी संपन्न भाषा जगामध्ये दुसरी कोणतीच नाही. मराठी सारखी संपन्न भाषा नाही. पण अर्थ देखील थोडेफार फरकानं वेगळे होतात बरं का. बायको वेगळी, पत्नी वेगळी आणि अर्धांगिनी वेगळी. जी सुखात आणि दुःखात सुद्धा सोबतीला आहे, तिचं नावच अर्धांगिनी, तिचंच नाव अर्धांगिनी. नवऱ्याचा चेहरा पाहिल्याबरोबर त्याच्या मनातला भाव जिला कळतो तिला अर्धांगिनी म्हणायचं. आणि काही काही बायकांना तोंडानं सांगूनही नवऱ्याची भाषा कळत नाही, ती बायको असते. ती बायको असते. सांगूनही 10 वेळेस का नवऱ्यानं काम सांगितलं तरी त्या बायकोला कळत नाही काय करायचं आणि कसं करायचं. ती बायको आहे. पण जी अर्धांगिनी आहे, सुलभा तिचं नाव, सुलभा. त्या सुलभेनं पाहिलं, चेहरा पाहिल्याबरोबर ओळखलं काहीतरी बिनसलंय आज दरबारामध्ये. मालक, काय झालं? आज अपमान केला दुर्योधनानं माझा दरबारामध्ये, अपमान केला. आता परत नाही जाणार मी त्याच्या दरबारामध्ये. आता परत राजवाड्यात देखील पाऊल ठेवणार नाही आणि हे घर सुद्धा सोडावं म्हणतो मी. राजमहाल राहायचं नाही राजमहालामध्ये. मालक, कुठं जायचं? गावाच्या बाहेर, गावकुसाबाहेर, वेशीच्या बाहेर राहू आपण, झोपडी बांधून जंगलात राहू, पण या राजमहालात नको. एक लक्षात घ्या, जिथं माणसाचा सन्मान नसतो तिथं माणसानं एक क्षणभर देखील थांबायचं नाही. आपल्या म्हणण्याला, आपल्या बोलण्याला इथं किंमत नाही, आपला मान नाही, मग थांबायचं कशाला? हा राजमहाल जरी असेल तरी सोडून जाऊ. आणि बायको, पत्नी देखील तिलाच म्हणायचं. राजमहाल सोडला विदुरानं, झोपडीत राहायला गेले तरी त्या पत्नीनं, सुलभेनं साथ सोडली नाही. नाहीतर काही काही बायका असतात, पैसा आहे नवऱ्याकडे तोपर्यंत ठीक आहे, पण नवऱ्याची जेव्हा 4 दिवस कोणाचे येतात, 4 दिवस अडचणीचे आले की लगेच बापाकडे तक्रार चालू होती तिची. मला सुख नाही, मारतोय माझा नवरा. एक लक्षात घ्या, नवऱ्याच्या सुखात आणि दुःखात देखील साथ दिली पाहिजे. झोपडीत राहायला गेली, झोपडीत गावाच्या बाहेर. आणि त्या गरिबीमध्ये आता विदुरजी राहतात. विदुरजी एके दिवशी दारामध्ये बसलेले होते झोपडीच्या. नगराच्या बाहेर, वेशीच्या बाहेर झोपडी बांधलेली आहे आणि कानावर दौंडी ऐकू आली. दौंडी काय? दौंडी नंद नंदन घन आनंद घन गोपपति राजराजेश्वर द्वारिकाधीश भगवान श्री कृष्ण शिष्टाई के लिए हस्तिनापुर में आने वाले हैं. कोण येणार आहे? कोण? भगवान कृष्ण येणार आहेत उद्या.
आणि येणार आहेत बरं का आपल्या इथं सुद्धा. उद्या आपल्याला काय करायचं आहे? कृष्ण जन्म साजरा करायचा. कृष्ण जन्म, हा उद्या कृष्ण जन्म साजरा करायचा, लक्षात घ्या. आणि ते आजच सांगतोय मी. उद्या कृष्ण येणार आहे. कशासाठी येणार आहे? शिष्टाईसाठी. शिष्टाई म्हणजे मध्यस्थी करण्यासाठी, तडजोड करण्यासाठी, भांडणं मिटवण्यासाठी. कोणाकोणाचे भांडणं चालू होते? कौरवांचे आणि पांडवांचे. मध्यस्थी करण्यासाठी जेव्हा घोषणा ती दौंडी ऐकली, दौंडी ऐकल्याबरोबर जी पत्नी आहे का नाही सुलभा, काय म्हणते? मालक विदुराला आपल्या घरी बोलवा ना हो. तुमचा परिचय आहे का कृष्णासोबत? अगं तो मला काका म्हणतो, काका म्हणतो. मग तुमचा जर इतका जवळचा परिचय असेल, जवळचे संबंध असतील, चांगले संबंध असतील, तर त्याला आपल्याला आपल्या घरी बोलवा ना. पण विदुर काय म्हणतायत? अगं द्वारकेचा राजा आहे तो, आणि आपल्या घरी बसायला सुद्धा जागा नाही, काहीही हट्ट करतेस. तो दिवस निघून गेला. पण मनातल्या मनात विदुराला सुद्धा कुठंतरी वाटू लागलं की आपल्या घरी देव आला पाहिजे, देव आला पाहिजे. तेव्हा दुसरा दिवस उजाडला आणि रस्त्यावर लगबग दिसू लागली, सैनिक दिसू लागले. घोड्यावरून इकडून तिकडं पळतायत सैनिक. आणि त्याच वेळेला पुन्हा घोषणा झाली, नंद नंदन आनंद गण गोपपती द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण पधार रहे हैं. त्यावेळेला रथाच्या घोड्याच्या टापाचा आवाज ऐकू आला आणि दोघही दारामध्ये आहेत, सुलभा आणि विदुरजी. दोघही वाट पाहत आहेत. मनात एवढीच आशा, कृष्णाचं दर्शन तरी होईल, आपल्या घरी न्यायला हरकत नाही. पहा मायबाप, असं म्हणतात कासव जे असते, कासव आपल्या पिलांना दूध पाजत नाही, बरोबर? कासव आपल्या पिलांना दूध पाजत नाही. मग पिलांचं पोट भरतं कसं हो? हा, फक्त डोळ्यांनी पाहिलं की पिलाचं पोट भरतं. ऐका, भगवान कृष्णाच्या रथाचा, त्या घोड्याच्या टापांचा आवाज येऊ लागला तसे सुलभा आणि विदुरजी दरवाजात येऊन उभं राहिलेत आणि हात जोडलेत रस्त्याकडे पाहून. त्यावेळेला कृष्ण परमात्माला कळालं होतं अगोदर, त्याला सगळं आधीच कळते हो, त्याला माहित असते सगळं. हा, माझा विदुर इथं राहतोय, त्याला माहित आहे. रथामध्ये सारथी रथ हाकतोय आणि भगवान कृष्ण पाठीमागे रथामध्ये बसलेले आहेत. त्यावेळेला कृष्ण परमात्म्याने एक लीला केली. खांद्यावरचा जो शेला आहे, उपर नाही, ते असं हळूच खाली टाकलं रथामध्येच आणि असं उचलायच्या निमित्तानं इकडं पाहिलं विदुराकडं. विदुर उभे राहिलेले होते आणि असं खांद्यावरचं उपरणं घेऊन असं टाकलं विदुराकडे पाहून खांद्यावर. हा, विदुरानं हात जोडले, डोळे भरून आले. धन्य झालो रे, धन्य झालो कृष्णा, धन्य झालो. फक्त एक नजर पुरेशी असते, एक नजर. हा, एक नजर. लहानपणी मुलं खेळून थकायचे, आता सोडून द्या, आता खेळणंच बंद झाले, आता मोबाईल आले त्याच्यामुळं मुलांचे खेळच बंद झाले. पण मुलं जेव्हा खेळून थकायचे त्यावेळेला आईच्या जवळ जाऊन बसायचे. थकून खेळून 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 थकायचे, दम लागायचा, तहान लागायची, आणि आईच्या जवळ जाऊन बसायचे. त्यावेळेला आई असो किंवा आजी असो घरातली ती थकलास का रे वाघा म्हणायची, बरोबर? असा डोक्यावरून हात फिरवायची, पाठीवून हात फिरवायची. पाठीवून हात फिरवल्याबरोबर, डोक्यावरून हात फिरवल्याबरोबर ते लहान मुलगा पुन्हा 5 मिनिटाला उठायचं आणि पुन्हा खेळायला जायचं. एका सेकंदात बॅटरी चार्ज व्हायची त्याची. एका सेकंदात पाठीवून हात फिरवल्याबरोबर एक स्पर्श मायेचा किंवा एक मायेची नजरही पुरेशी असते माणसाला. एक नजर पुरेशी असते. त्यावेळेला पुन्हा डोळे दोघांचे भरून आलेत, विदुर आणि सुलभा. त्यावेळेला सुलभा म्हणते, मालक बोलवा ना हो त्याला आपल्या घरी, बोलवा त्याला घरी आपल्या. त्यावेळेला विदुरालाही बायकोचं म्हणणं पटलं. विदुरजी म्हणले, मी खायला काहीतरी घेऊन येतो, तोपर्यंत तो दरबारामध्ये गेलेला आहे, तिथलं काम आटोपून येईल इथं, मग त्याला आपण बोलू. विदुरजी कामानिमित्त काहीतरी आणण्याच्या निमित्त बाहेर गेले. आता सुलभा घरामध्ये एकटीच आहे. घर होतं का होते? झोपडी होती, झाडाच्या पालापाचोळ्यापासून बनवलेली झोपडी आहे. दार लावून घेतलं, कडी लावून घेतली आणि सुलभा घरामध्ये आता एकटीच आहे. त्या झोपडीमध्ये काम करते, सारवण करत होती ती. आणि इकडं दरबार भरलेला आहे. दरबार, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म पितामह, धृतराष्ट्र आहे तो आंधळा, आणि कृष्ण परमात्मा उठून उभे राहिले आणि सांगितलं, दुर्योधना जे काही करतोस ते चुकीचं करतोयस. एका भावानं दुसऱ्या भावाचं खायचं नाही. पांडव तुझे सख्खे भाऊ आहेत, सख्खे चुलत भाऊ, देऊन टाक त्यांचा हिस्सा. पण दुर्योधन अहंकारामध्ये एवढा अकंठ बुडालेला होता. दुर्योधन काय म्हणतोय? कोणाला? जगाच्या बापाला, कृष्णाला शहाणपणा सांगतोय. हा कृष्णा, पाहुणा म्हणून आलायस. काय म्हणला तो दुर्योधन? पाहुणा म्हणून आलायस घरी,
पाहुण्यासारखं राहा, आम्हाला शहाणपणा नको शिकू, मी ठरवेल त्यांना किती द्यायचं आणि काय द्यायचं ते. कृष्णानं सांगितलं अर्धा राज्य देऊन टाक, पण दुर्योधन म्हणला नाही देणार. कृष्ण म्हणला ठीक आहे, अर्धा नाही तर नाही, फक्त 5 पांडवांना, 5 भावाला 5 गावं देऊन टाक. 5 गावं, 5च गावं मागितले होते बरं का. काय म्हणला दुर्योधन, 5 गावं तर सोड रे कृष्णा, सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा देणार नाही. सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा देणार नाही. कोणाला म्हणालाय? देवाला म्हणायलाय. आणि द्यायचं कोणाचं होतं? पांडवांचाच हिस्सा होता ना राज्यामध्ये, पण नाही म्हणला देणार नाही. पण एक लक्षात घ्या, दुर्योधनाच्या याच हट्टापायी सगळं राज्य गमवावं लागलं त्याला. वंशाला सुद्धा दिवा लावायला कोणी राहिलं नाही त्याच्या घरामध्ये. म्हणून एका भावानं दुसऱ्या भावाचं नाही खायचं. ऐका, नाही देणार. कृष्ण परमात्मा म्हणला ठीक आहे, परिणाम भोगायला तयार हो. अजून काय म्हणला दुर्योधन, पाहुण्यासारखं राहा, मेवणा आहेस, दाजी आहेस, जेवून जा. आला तसा निघालो मी. कृष्ण म्हणले निघालो. दुर्योधन म्हणला जेवून जा, स्वयंपाक बनवलेला आहे पंचपक्वान्न. कृष्ण परमात्मा म्हणले माझं जिथं कोणी ऐकत नाही तिथं जेवायचं तर सोड, एक क्षणभर थांबत सुद्धा नाही. एक लक्षात घ्या, भगवान कृष्णानं सांगितलेल्या मार्गाने चला. देवानं सांगितलेला मार्ग म्हणजे ती भगवद्गीता आहे, आणि तीच गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, ती माय ज्ञानेश्वरी आहे. गीतेतला एक एक शब्द जगायचं कसं शिकवतो. काय म्हणतोय मी? गीतेतला एक एक अक्षर, एक एक शब्द म्हणजे भगवान कृष्णाचं स्वतःचं वाक्य आहे. जगायचं कसं, ज्याला जगायचंय त्यानं गीता वाचली पाहिजे. आणि जो कोणी गीतेच्या मार्गाने चलत नाही त्याच्या घरी पंचपक्वान्न जरी असले तरी देव तिथं थांबत सुद्धा नाही. खायचं तर दूरच राहिलं. त्याचा मेहुणा असून दुर्योधनाच्या घरी थांबला नाही, तुमच्या आमच्या घरी थांबल का तो? गीतेच्या मार्गाने चला, तो जबरदस्ती येऊन खातो तुमच्या घरामध्ये. तुम्ही त्याला नाही बोलवलं तरीही येतो तो. ऐका, कृष्ण परमात्मा तिथून निघाले राजवाड्यातून, दरबारातून बाहेर पडणार त्याच वेळेला भीष्माचार्यांनी, द्रोणाचार्यांनी हाक मारली, कृष्णा दुर्योधनाच्या राजवाड्यात नाही तर नाही, निदान आमच्या घरी तरी जेवून जा, आमच्या घरी तरी. त्यावेळेला कृष्णानं काय सांगितलं? दुर्योधन माझं ऐकत नाही, मी सांगितलेलं ऐकत नाही, आणि दुर्योधनाची आज्ञा तुम्ही पाळता, तुम्ही त्याचे नोकर आहेत, म्हणून मी तुमच्या सुद्धा घरी जेवणार नाही, तुमच्या सुद्धा नाही. उद्धवाला सांगितलं चाल उद्धवा, रथ काढ. सखा आहे उद्धव, अनन्य साधारण भक्त आहे उद्धव, कृष्णाचा मित्र आहे. उद्धवाला सांगितलं चल उद्धवा बस रथामध्ये. रथात बसले कृष्ण परमात्मा आणि उद्धव. पण उद्धव हळूच कानात काय म्हणला, अरे कान्हा, इथं जेवलो असतं तर बरं होत होतं. पोटात कावळे ओरडायले रे, सकाळपासून काही खाल्लं नाही. आता इथून निघाल्यावर रस्त्यानं हॉटेल पण नाही, कुठं जेवायचं रे आपण? तो जगाचा बाप आहे, माहिती त्याला सगळं माहित आहे, याला भूक लागलेली. काय म्हणला, अरे रथ फक्त वेशीच्या बाहेर घे, वेशीच्या बाहेर तर चाल, नगरात नाही थांबायचं. तिथं आपला एक भक्त वाट पाहतोय आणि तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला पंचपक्वान्नाचं जेवण मिळणार आहे. चलो विदुरा घर जावे उद्धवजी, चलो विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे. शबरी के बेर सुदाम जी के चावले, शबरी की बेरी सुदाम जी के चावले, शबरी के बेर सुदाम जी के चावले, शबरी के बेरी सुदाम जी के चावले. मीठे मीठे भोग लगावे, चलो विदुरा घर जावे उद्धव जी, चलो विदुरा घर जावे उद्धव जी, चल विदुरा घर जावे उद्धव जी, चल विदुरा घर जावे. भगवान परमात्मा रथामध्ये बसून निघाले आणि उद्धवाला सांगतायत, अरे त्या मोठ्या मोठ्या माड्या, बंगले, राजवाडे काय करतो? खूप श्रीमंती आहे दुर्योधनाची.
पण त्याच्या हृदयामध्ये भाव नाही, मी सांगितलेलं त्याची ऐकायची तयारी नाही, मग त्याच्या घरी कशाला थांबायचं? एक लक्षात घ्या, तुमच्या श्रीमंती पाहत नाही देव, पैसा सोनं नाणं काही पाहत नाही, पाहतो फक्त हृदयातला भाव पाहतो, हृदयातला भाव. पुढं म्हणूनच सांगितलं, बडे बडे मंदिर कोने काम के, बड़े बड़े मंदिरे कोने काम के, बड़े बड़े मंदिर कोने काम के, बड़े बड़े मंदिरे कोने काम के, भाव अगर नहीं पावे चलो विदुरा घर जावे, उद्धव जी 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 चलो विदुरा घर जावे, चलो विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर कोण काम के, चार चार मजली माड्या आहेत पण काय कामाच्या, भाव अगर नाही पावे, जर हृदयामध्ये भाव नसेल भगवंताविषयी तर काही उपयोग नाही. हा निघाले तिथून आणि आता थेट रथ वेशीच्या बाहेर त्या जंगलामध्ये राहत असलेल्या गावकुसा बाहेर राहत आहेत. विदुरजी त्या झोपडी समोर रथ येऊन थांबलाय. विदुरजी घरामध्ये नाहीयेत, घरामध्ये फक्त त्यांची पत्नी सुलभा आहे, सुलभा. आणि दारावर हाक मारली, कडी वाजवली, काका दार उघडा, दार उघडा काका. पण घरामध्ये विदुरजी नाहीत. आणि जी सुलभा होती, सुलभा ती कृष्णाच्या चिंतनामध्ये एवढी तल्लीन झाली होती, तिला भानच राहिलं नाही कशाचं, सारवण्यामध्ये दंग झाली. डोक्यात विचार जे आहेत ते कृष्णाचे. कृष्ण येईल येईल का नाही माहीत नाही, आपण गरीब आहेत, आता राजवाड्यात राहत नाहीत आपण, पण तो आला तर मी काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी काय बनवू जेवायला, घरामध्ये काही नाही, याच विचारामध्ये सुलभा एकदा दोनदा तीनदा हाक मारतोय कृष्ण. पहा ना किती छली आहे तो. दुर्योधन भीष्माचार्य कृपाचार्य हात जोडून म्हणू लागले जेवून जा रे, तिथं नाही जेवला तो. आणि इथं जबरदस्ती आलाय, जबरदस्ती जेवायला देव. हा काका दार उघडा, काकू दार उघडा. आणि शेवटची एक हाक जेव्हा ऐकली सुलभेनं, मग लक्षात आलं, अरे दारावर कोणीतरी हाक मारतोय. धावत आली, ते हात भरलेले सगळे अंग भरलेलं सारवणानं, आणि तसंच आली आणि दाराची कडी जेव्हा काढली, भगवान कृष्ण परमात्मा दार कृष्णानं ढकललं बाजूला, असं दोन्ही हातानं ढकललं. आणि काकूला म्हणलं, काकू किती वेळापासून हाका मारतोय हो, किती वेळापासून, भूक लागली मला, चला द्या जेवायला काहीतरी. सुलभेला बाजूला ढकललं. देव स्वयंपाका त्या ठिकाणापर्यंत आला. स्वयंपाक घर कशाचं ते वेगळं थोडंच होतं, तीच एकच झोपडी. पाहतोय देव. त्यावेळेला सुलभेनं सांगितलं, कृष्णा अरे जेवायला काही नाही, आता तुझे काका येतील एवढ्यात, बस तोपर्यंत खायला देते मी, घरामध्ये 2 केळी आहेत, खा. सुलभेनं बसायला चटई टाकली, फाटकी चटई, फाटक्या चटईवर बसलाय देव. तिथलं राज सिंहासन सोडून आलाय आणि फाटक्या चटईवर बसलाय. फाटक्या चटईवर बसल्याच्या नंतर सुलभा एवढी देहभान विसरली होती भगवंतासाठी. तिला काय करू आणि काय नको असं वाटत होतं. केळ घेतलं हातामध्ये आणि त्याला साल काढली, अशी सोडलं. आणि देव बसलेला होता, ज्या हातामध्ये साल होती, केळीची साल, केळाची साल, ती सालच देवाच्या पुढं केली. आणि कृष्ण परमात्म्यानं ती साल घेतली. देव ते खाताना देखील विचार करत नाही बरं का, काय आहे, फक्त कोणत्या भावनेनं दिले देव ते पाहतो. त्याला पंचपक्वान्न लागत नाही, तुमचा राशनचा तांदूळ खातो, पण भाव शुद्ध पाहिजे. त्याला मोतीचूर नको, त्याला राशनचा तांदूळ चालतो, पण मात्र भाव शुद्ध पाहिजे. एक तुळशीचं पान जरी दिलं ना, तेवढ्यात खुश होतो तो. एका तुळशीच्या पानावर नसू द्या काही तुमच्या घरामध्ये नैवेद्य बनवण्यासाठी. जेव्हा सुलभेनं साल लिहिली आणि जो गर होता, केळ होतं, खायचा भाग, तो सुलभेनं तसाच हातातला खाली टाकून दिला. आणि साल हातात दिल्याबरोबर कृष्ण परमात्मा तीच खातोय साल.
त्याच वेळेला विदुरजी दारात आले आणि विदुरजीनं मोठ्यानं आवाज दिला, सुलभे डोकं जाग्यावर आहे का तुझं? केळ खाली टाकून दिला आणि साल खायला देतेस, डोकं जाग्यावर आहे का? मग विदुरजी आल्याच्या नंतर, त्यांनी हाक मारल्याच्या नंतर सुलभा भानावर आली, पुन्हा भानावर आली. चूक झाली माझ्याच्यानं, दुसरं एक केळ होतं, दुसरं केळ घेतलं आणि आता साल खाली टाकून दिली आणि जे खायचा भाग आहे तो गर, तो गाभा कृष्णाच्या हातात दिल्याच्या नंतर कृष्ण परमात्मा खाऊ लागला. पण खातोय, पण विदुराला काय म्हणला, काका जो मजा छिलका खाने में था, जी मजा, जो आनंद केळाची साल खाण्यामध्ये जो आनंद होता का नाही, तो आता केळाचा गर खाण्यामध्ये नाही. कारण तो सालच का असे ना, पण ती शुद्ध भावनेनं दिलेली होती, शुद्ध भावनेनं. आता गर जरी असेल तर तो देण्याचा भाव वेगळा. म्हणून जो मजा छिलका खाने में था वो अभी केला खाने में नहीं है. आणि सुलभा, आता विदुरानं सांगितलं, ह्या कन्या आणलेल्या आहेत, कन्या त्या शिजव आता आणि कन्या बनव देवाला खायला. कन्या, विचार करा, पंचपक्वान्नाला लाथ मारतो तो आणि कन्या खायची. आता त्या शिजायची वाट बघतोय, शिजायची. चटईवर गप्पा मारत बसलेले आहेत विदुरजी, उद्धवजी आणि भगवान परमात्मा. तोपर्यंत तिनं कन्या शिजायला टाकल्यात. कन्या कधी एकदा कन्या शिजू, तिला वाटत होतं मी पंचपक्वान्न बनवते. एक गोड भजन आहे, पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, पाहुणे घराशी, पाहुणे घराशी. टाळी वाजवायची सर्वांनी. पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, पाहुणे घराशी, पाहुणे घराशी. आजी आले ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी. काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार. पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, आजी आले ऋषिकेशी. काय करू उपचार, काय करू काय नको असं वाटत होतं तिला. त्यावेळेला कन्या शिजायला टाकल्यात. कन्या शिजल्या. कशा बनवल्या असतील हो कन्या तिनं? मायबाप मुठभर कन्या होत्या, पण खायला 3 जण बसले होते. आता विदुर काका, उद्धवजी आणि कृष्ण. मग तिनं विचार केला, थोडंसं पाणी जास्त टाकू. पाणी पाणी टाकल्यावर कन्या वाढतील का हो? कन्या तर तेवढ्याच आहे. कन्या झाल्या पातळ. एक लक्षात घ्या, कन्या पातळ झाल्या आणि गरम गरम कन्या त्या आणल्या पातेल्यात आणि केळीचे पानं वाढलेले आहेत आणि पानावर कन्या टाकल्या, पानावर. आणि त्या कन्या पातळ झाल्या असल्यामुळं त्या एका जागी थांबतील का हो? त्या लागल्या चारी बाजूनं पळायला. तेव्हा कृष्ण परमात्म्यानं दोन्ही हातानं असं पान धरलं, असं फक्त तळ हातानं नाही, कोपरापर्यंत हात वाकवले असे खाली आणि दोन्ही अशा हातांनी पान धरलं. आता कन्या हळूहळू थंड होत आहेत, हळूहळू थंड होत आहेत. पण आता खायच्या कशा त्या पातळ कन्या? कृष्ण परमात्मा आहे, जगाचा बाप आहे तो. वैकुंठामध्ये त्याला पाहिजे ते खायला पाहिजे ते, पण इथं जिभेनं चाटून खाल्या कन्या पानावरच्या. म्हणून म्हणतो देव फक्त भाव पाहतो, भाव. भाव पाहतो. म्हणून विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला, मन मोहन मुरलीवाला. मुरलीवाला त्या विदुरानं ज्याच्या घरी देव स्वतःहून जेवायला आला आणि कन्या खाल्या, त्या विदुराच्या घरी तोच विदुर मैत्रेय ऋषींना प्रश्न विचारला, सृष्टीची उत्पत्ती कशी झाली? तोच प्रश्न राजा परीक्षितीने देखील विचारला. कोणाला? शुकाचार्य महाराजाला. तोच प्रश्न ऐका.
सविश्व जन्मस्थितो संयमार्थे कृतावतार प्रग्रहित शक्ती चकार कर्माव्यती पुरुषाने यानीश्वरा कीर्तयतानी मह्यम. त्या सर्वेश्वर भगवंतानं संसाराची उत्पत्ती कशी केली, तो याची स्थिती कशी सांभाळतो, या जगाला कसं सांभाळतो आणि याचा संहार करण्यासाठी आपल्या माया शक्तीनं राम कृष्णादी इत्यादी अवतारांच्या द्वारे ज्या अनेक अलौकिक लीला केलेल्या आहेत, त्या भगवंतानं त्या सगळ्या लीला मला तुम्ही सांगण्याची कृपा करा. याची उत्पत्ती कशी करतो सृष्टीची, याला सांभाळतो कसं या जगाला, आणि या जगाचा विनाश कसा करतो, तो विनाश करण्यासाठी सांभाळण्यासाठी देवानं कोणते कोणते अवतार धारण केले, त्या अवतारामध्ये येऊन कोणत्या कोणत्या लीला केल्या, मला सगळ्या सांगा. त्यावेळेला सांगायला सुरुवात करतात शुकाचार्य महाराज. सगळीकडे पाणीच पाणी होतं, गोड प्रमाण आहे, तर तुम्ही कीर्तनातून अनेकदा ऐकलेले असतील म्हणून हा भाग मी थोडासा टाळतो. जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, मग तिथं एक ढालगज निर्माण झाली, मग त्या मायेपासून सगळ्या जगाची उत्पत्ती भगवान परमात्म्यानं केली. त्या पाण्यावर भगवान परमात्मा झोपलेले आहेत, विष्णू परमात्मा, त्यांच्या नाभीतून एक कमळ निघालं, ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्मदेवानं अनेक वर्षापर्यंत तप केलं, मग त्यांना आदेश दिला तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करा. त्यांनी सृष्टीची उत्पत्ती करायला सुरुवात केली. सनत कुमार नावाचे 4 भाऊ, भागवतामध्ये 4 आले, शिव महापुराणामध्ये 5 उल्लेख आलेला आहे. सनत कुमार किती होते, भागवत सांगतं 4 होते, पण शिव महापुराणामध्ये काही ठिकाणी 5चा उल्लेख आलेला आहे. तुम्हाला जे योग्य वाटलं ते घ्या. हा, शिवपुराण सांगताना मलाच 5 सांगावे लागतात कारण ग्रंथामध्ये आहे, आणि भागवत सांगताना मला 4 सांगावे लागतात कारण ग्रंथामध्ये 4 आलेलं आहे. ऐका, त्या सनत कुमारांचा जन्माला घातलं. सनत, सनातन, सनंदन आणि सनत कुमार असे 4 भाऊ आहेत. ब्रह्मदेवाच्या मांडीपासून नारदजी, अंगठ्यापासून दक्ष, प्राणापासून वशिष्ठ, त्वचेपासून भृगू, हातापासून कृथू, नाभीपासून पुलह, कानापासून पुलत्स्य, अंगिरा झाले मुखापासून, डोळ्यापासून अत्री, मनापासून मरीची, उजव्या स्तनापासून धर्म जन्माला आले, छायेपासून कर्दम, असे सर्व ऋषी मुनी जपी तपी जन्माला घातले. पण हे सगळे देवाच्या भक्तीमध्येच लीन असणारे होते, सगळे साधू होते. हे त्यांच्याच्यांनी संतानोत्पत्ती करणं झाली नाही जास्त. मग ही सृष्टी वाढवायची कशी, तेव्हा परमात्म्यानं सांगितलं ब्रह्मदेवाला तुम्ही मैथुनी सृष्टीचा प्रारंभ करा. मैथुनी सृष्टीसाठी त्यांनी ब्रह्मदेवाने मनु आणि शतरूपा या स्त्री आणि पुरुषाला जन्माला घातलं. पहिला पुरुष जगातला निर्माण केला मनु, आणि पहिली स्त्री जगातली शतरूपा. त्या मनु आणि शतरूपेपासून संसाराची सगळी ही माया वाढलेली आहे. मनु आणि शतरूपा, आपण सगळे कोणाचे लेकरं, त्या मनु आणि शतरूपेचे. मनु आणि शतरूपेचे लेकरं म्हणून आपल्याला मनुष्य म्हणतात, बरोबर. त्या मनु आणि शतरूपेचे आपण सगळेजण लेकर आहेत म्हणून मनुष्य. ऐका, त्या मनु आणि शतरूपेला 5 अपत्य झाले. 5 म्हणा माझ्या सोबत. 2 मुलं झाले आणि 3 मुली झाल्या. 3 मुली कोणत्या सांगतो ऐका. पहिली म्हणा आकुती. मोठ्यानं म्हणा, माय गल्लीत भांडणं लागल्यावर कसं जोरात बोलता. हा, मोठ्यानं म्हणा. आकुती, देवहूती आणि प्रसूती. सांगा दुसरी कोणती. हा, दुसरी देवहूती. आकुती, देवहूती आणि प्रसूती अशा 3 मुली झाल्या आणि 2 मुलं झाले. एकाचं नाव होतं पहिला म्हणा उत्तानपाद आणि दुसरा होता प्रियव्रत. हा, आता हे त्या मनु आणि शतरूपेचे 5 अपत्य झाले. एकूण 3 मुली. तिची आकुती, देवहूती, प्रसूती या 3 मुलीच्या कथा आपल्याला ऐकायच्यात. पुढं त्याच्यानंतर त्या मुलींच्या कथा ऐकल्याच्या नंतर आपल्याला त्या 2 मुलांच्या देखील कथा ऐकायच्यात, उत्तानपाद आणि प्रियव्रत. आज आपल्याला ह्या कथा ऐकायच्यात. अजून देवाचे जेवढे अवतार सांगता येतील तेवढे सांगणार आहे. उद्या आपल्याला कृष्ण जन्माची कथा ऐकायची, परवा देवाचं लग्न लावायचंय. हा, असं कथेचं स्वरूप आहे. ऐका, तिची आकुती नावाची जी मुलगी होती ती रुची नावाच्या साधूला दिली. जी देवहूती नावाची जी मुलगी आहे ती कर्दम ऋषीला दिली. कर्दम ऋषीला. कर्दम ऋषीचं चरित्र फार गोड आहे, थोडक्यात सांगतो ऐका. त्या कथा मागच्या वर्षी सांगितल्या होत्या ना. हा, म्हणूनच थोडंसं शॉर्टकट सांगतो. पुढच्या कथा सांगितल्या ज्या राहिल्यात सांगायच्या त्या सांगतो, ही शॉर्टकट सांगतो. कर्दमानं अनेक वर्ष तप केलं, अनेक वर्ष, आणि तपावर प्रसन्न होऊन भगवान परमात्मा जेव्हा समोर प्रगट झाले तेव्हा भगवंतानं विचारलं
कर्दमा, अरे कशासाठी एवढं कठोर तप केलं? कर्दमजी काय म्हणले, मला लग्न करायचंय आणि मुलगी पहा. लग्न करण्यासाठी एवढं कठोर तप, कदाचित आजच्या काळासारखाच काळ असेल, मुली भेटत नसतील. मुलगी पहा. देवबाप्पा म्हणले आता मला एवढंच काम लावतो का? हेच काम राहिले माझ्यासाठी? नारदाला कामाला लावतो म्हणले तुझ्या या कामासाठी. नारदाला सांगितलं मुलगी बघा कर्दमासाठी. नारदजी म्हणले आहे ना आपल्याकडे मुलगी. महाराज लोकांकडे काही पत्त्याला कमीच नसती, 4 गावं फिरतो, त्याच्यामुळे माहित असते या गावात कोणाचं लग्न राहिले, त्या गावात कोणाचं लग्न राहिले. नारदजी म्हणले माहित आहे मुलगी आहे. कोण? ती मनू आणि शतरूपेची मुलगी देव होती, ती देऊन टाकू कर्दमाला. ठीक आहे म्हणले, सांगा कर्दमाला. कर्दमाला सांगितलं उद्या तुला पाहायला येणार आहेत. कोण येणार पाहायला? मुलगीच येणार मुलाला पाहायला. ही परंपरा तेव्हापासून चालत आली आणि अजून काही वर्षानंतर तसाच काळ येणार आहे. मुलाला पाहायला मुलगी येणार आहे. हे सृष्टीचं चक्र आहे मायबाप. एक लक्षात घ्या, या विश्वामध्ये नवीन काहीच घडत नाही. त्याच त्या गोष्टी पुन्हा 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 घडत राहतात. जी माग जी गोष्ट झाली तीच काही वर्षांनी पुन्हा तशीच घडते. हे सृष्टीचं चक्र आहे, चक्र हे चालूच राहणार आहे. त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा, त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा. ए शांत बसा रे, बसा बाळा, खाली बसा. या माहिती बस बस बस. कर्दमाला पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी कोण कोण आलं? मनू, शतरूपा आणि ती त्यांची मुलगी देव होती. त्यानं झोपडी झाडून स्वच्छ केली, आश्रम स्वच्छ झाडून काढला, सडा टाकला आणि पाण्याचा माठ भरून ठेवला आणि 3 आसनं टाकून ठेवले. 3 आसनं बसण्यासाठी, चटया. 3 कोणासाठी? त्यानं मनात विचार केला, एकीवर सासरा बसेल, होणारा, अजून झाला नाही पण होणारा. दुसऱ्या चटईवर सासूबाई बसतील आणि तिसरी जी चटई आहे, तिसरं जे आसन आहे, त्याच्यावर आपली होणारी बायको बसेल. पण ती जर बसली तर आपण लग्न नाही करायचं. असं कसं काय? अरे बापरे, ती आजच जर आपल्याकडून सेवा करून घ्यायला लागली, उद्या तर आपल्याला पाणीच भरायला होती. मग आले आणि बसायला आसन सांगितलं. झोपडीमध्ये आल्याच्या नंतर मनू एका चटईवर, शतरूपा एका चटईवर आणि जी मुलगी आहे देव होती, ती जेव्हा झोपडीमध्ये आली, आश्रमात आली, तिनं विचार केला एका क्षणासाठी. पहा चातुर्य कशाला म्हणायचं ते हिच्या देवहूतीच्या चरित्रातून शिका. एका क्षणात तिनं ओळखलं, आपण जर या चटईवर बसलो आपली सोयरीक होत नाही, मग बसायचं की नाही? ती म्हणली जर नाही बसले तरी देखील आपली सोयरीक होत नाही. नाही बसले तर, कारण पतीनं जो आपल्याला सन्मान दिलाय त्या सन्मानाचा तिरस्कार जर आपण केला तरी देखील आपण त्याची पत्नी नाही बनू शकत. मग तिनं हुशारी केली, ती जमिनीवर बसली खाली आणि आपला एक हात त्या चटईवर ठेवला. असा कर्दमाच्या लक्षात आलं तिची हुशारी. ती हुशार होती आणि तोही हुशार होता. ते म्हणला पोरगी पसंत आहे राव आपल्याला. पण तिच्या बापाला बोलवलं, मनूला एका बाजूला. म्हणला सासरे बुवा आपल्याला पोरगी पसंत आहे, पण माझी अट आहे 12 वर्षापर्यंत मी ब्रह्मचर्य पालन करेल. काय म्हणला? लग्न झालं तरी मी ब्रह्मचारीच राहणार 12 वर्षापर्यंत. 12 वर्षाच्या नंतर एक मुलगा झाला, एक मुलगा होईपर्यंत संसार करेल, पण एक मुलगा झाला की मग मात्र मी कायमचा संन्यास घेईल, वनातच निघून जाणार. ठीक आहे बाबा, मला काही हरकत नाही म्हणला. काय म्हणला मनू? मला काही हरकत नाही, पोरीला लग्न करायचंय मला थोडंच, मी पोरीला सांगतो तुझा निरोप. आले आणि देवहूतीला सांगितलं, बाई तो तुझा होणारा नवरा कर्दम जाऊ का नाही, तो काय म्हणतोय लग्न झालं तरी 12 वर्षापर्यंत मी ब्रह्मचर्य पालन करेल, संसार करणार नाही, ब्रह्मचारीच राहणार. आणि एक मुलगा झाला की संन्यास घेईल. ती काय म्हणली? मला देखील असाच पाहिजे होता, मला देखील असाच पाहिजे होता. म्हणजे कशामुळं? असा नवरा काय करते तू? लग्न झालं तरी 12 वर्ष तो संसार करणारच नाही, ब्रह्मचारीच राहणार. ती म्हणली बाबा लग्न झाल्याच्या नंतर देखील जो 12 वर्ष इंद्रियांचे दमन करून, कर्दम शब्दाचा अर्थ पहा, त्याच्या नावाचा अर्थ कर्दम, इंद्रियांचे दमन करणारा, सर्व इंद्रियावर ज्याचा विजय आहे त्याचंच नाव कर्दम आहे. लग्न झाल्याच्या नंतरही जो ब्रह्मचर्य पालन करू शकतो असा ठाम निश्चय असणारा नवरा जगामध्ये दुसरा भेटेल का मला? झालं, दोघांचं लग्न झालं, 12 वर्षाचा काळ निघूनही गेला आणि संसार सुरू झाला. पण योगायोगानं पहिली मुलगी झाली.
मुलगी झाली की यानं भगवी लुंगी आधीच बाजारातून आणून ठेवलेली होती. कमंडलू घेतला हातात, चाललो म्हणला मी आता वनात. पण ती फार हुशार होती. ती म्हणली मालक असं नाही जमणार, तुम्ही मला शब्द दिलेला आहे, वचन दिलेलं आहे, एक मुलगा होईपर्यंत. मुलगा फसलो बाबा रे म्हणला. हा असं न म्हणजे विचार न करताही फसायलेत लोक. तसंच बरोबर आहे ना. हा कशासाठी लग्न केलं होतं आपण? सुखा लागी करीशी तळमळ, सुखासाठी केलं होतं, आनंदासाठी केलं होतं. पण ते आनंद राहिला बाजूला, कायमचं दुःखात फसलो का नाही आपण? तसंच झालं, फसलो. असं करता करता 1 2 3 9 मुली झाल्या. 9 मुली. आणि 9 मुलीच्या नंतर मग 10वा मुलगा झाला. कपिल भगवंत त्याचं नाव. बोलिये कपिल भगवान की जय. कपिल भगवंत. ऐका, ह्या ज्या 9 मुली ज्या सांगितल्या मी, त्या 9 मुलीच्या नंतरच 10वा मुलगा का झाला? त्याचं उत्तर असं आहे. नारदीय भक्तिसूत्रामध्ये भक्तीचे प्रकार सांगितले नारदजीनं. किती प्रकारच्या भक्ती सांगितल्या? आता मी एक प्रकारची भक्ती करतोय बसल्या बसल्या, आणि तुम्ही देखील एक प्रकारची भक्ती करताय बसल्या बसल्या. कोणती भक्ती करताय तुम्ही? जी आता बसून भक्ती करताय तिचं नाव एक भक्तीच आहे. भक्तीचा एक प्रकार आहे, त्याला श्रवण भक्ती म्हणायचं. त्याला कोणती भक्ती? श्रवण भक्ती. आणि मी जे तुम्हाला कथा सांगतोय याला कीर्तन भक्ती म्हणायचं. असेच वेगवेगळे 9 प्रकार आहेत. 9 प्रकार. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. जाणे भक्तीचा जिव्हाळामध्ये सांगितले. भक्तीचे 9 प्रकार नारदीय भक्तिसूत्रामध्ये. ते 9 प्रकार म्हणजे ह्या 9 मुली आहेत. याचा अर्थ काय सांगतो? 9 मुली कोणत्या आहेत? ज्यावेळी माणसाच्या अंतःकरणामध्ये या नवविधा भक्ती, 9 प्रकारच्या भक्ती ज्या वेळेला प्रवेश करतात अंतःकरणामध्ये, नवविधा भक्तीचं प्रागट्य होतं. त्या 9 विधा भक्ती आल्याच्या नंतरच देव प्रगट होतो. 10वा कपिल भगवंत. हे 9 प्रकार ज्याच्या मनामध्ये आहेत. 9 जरी नाही आले, माय आपल्याकडून श्रवण झालं, चिंतन झालं, मनन झालं, दास्य झालं, सख्य झालं, एवढी जरी भक्ती आली आपल्याला सोप्या सोप्या, तरी खूप झालं. एक जरी भक्ती यातली जरी आपल्या अंगामध्ये चांगली रुजली ना, एक जरी, बस देवासोबत सख्य करा, देवासोबत आत्मनिवेदन करा, तुमच्या मनातलं गाऱ्हाणं फक्त देवाला सांगा. ती एकच भक्ती कोणतीही करा, बस देवाचं प्रागट्य होतं मनामध्ये. अशी कपिल भगवंताच्या जन्माची कथा गोड आलेली आहे. एकदा भजन करू आणि मग पुढची कथा ऐकू. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. राधा रमण श्री गोविंद राधे. राधा रमण श्री गोविंद राधे. राधे
कन्हैया लाल की जय जय श्री राधेश्याम. कपिल भगवंताचा अवतार म्हणजेच विष्णू परमात्म्याचा अवतार आहे. पुढं एक दिवस ब्रह्मदेवाजवळ गेले मनु आणि शतरूपा आणि सांगितलं ब्रह्मदेवाला, बाबा तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही संतान जन्माला घातलेत, आता प्रजा निर्माण होत आहे हळूहळू, मग पण माझ्या या मुलांनी आता राहायचं कुठं? पृथ्वी तर रसातळाला गेलेली आहे. ऐका, पृथ्वी कुठं होती पूर्वी? पाण्यामध्ये बुडालेली होती. जगातलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? एव्हरेस्ट, त्याचं नाव एव्हरेस्ट माउंटन. ते एव्हरेस्ट शिखर सुद्धा एकेकाळी पाण्यात बुडालेलं होतं. एव्हरेस्टवरच्या मातीचे नमुने जेव्हा शास्त्रज्ञांनी तपासले त्यावेळेला असं लक्षात आलं, एव्हरेस्ट सुद्धा एक वेळ समुद्राच्या खाली होतं, पाण्यामध्ये होतं. मग काही बुद्धिवादी विज्ञानवादी लोकांना प्रश्न पडतो, महाराज एव्हरेस्ट जर पाण्याखाली होतं मग हे पृथ्वीवरच काय सगळं पाणीच होतं? ऐका, काही वर्षापूर्वी अमेरिकेची अंतराळामध्ये संशोधन करणारी एक संस्था नासा म्हणून आहे, काही वर्षापूर्वी नासानं एका ग्रहाचा शोध लावलाय. तो ग्रह पृथ्वीपेक्षा कित्येक पटीनं मोठा आहे, पृथ्वीपेक्षा खूप मोठा आहे, आणि त्या ग्रहावर सगळं पाणीच पाणी आहे. दुसऱ्या सूर्यमालेमध्ये येतो पाणीच पाणी आहे. मग कदाचित अशाच एखाद्या ग्रहावर आपली पृथ्वी बुडालेली असेल. भगवंताची लीला अजून कळाली नाही, कारण आपल्या बुद्धीचा तेवढा आवाकाच नाही देवाला समजून घेण्या इतपत. पृथ्वी पाण्यामध्ये बुडालेली होती, रसातळाला गेलेली होती. मग ब्रह्मदेव विचार करू लागले, आणि विचार करता करता पोरांनी राहायचं कुठं? मनु आणि शतरूपेच्या लेकरांनी राहायचं कुठं? विचार करतायत ब्रह्मदेव. त्याच वेळेला ब्रह्मदेवाच्या नाकामधून एक अंगुष्ठा एवढं, अंगठ्या एवढं वराहाचं पिल्लू बाहेर पडलं, आणि बघता बघता त्यानं एका क्षणामध्ये डोंगरा एवढा आकार धारण केला. वरण ऍसिडिटी होती, वरण म्हणलं की मरणच येते. डोंगरा एवढा आकार धारण केला, आणि बघता बघता पाण्यामध्ये शिरलं ते वराह. आणि वराह भगवंतानं आपल्या दातावर पृथ्वी उचलली आणि पाण्याच्या बाहेर काढली. पण त्यावेळेला एक राक्षस आडवा आला. राक्षस वराह भगवंत म्हणले, तुझ्याकडेही पाहतो, थांब जरास, आधी माझं काम करू दे. काय काम होतं? पृथ्वी व्यवस्थित स्थिर करण्याची. अंतराळामध्ये एका ठिकाणी पृथ्वी स्थिर केली, आणि मग वराह भगवंत आणि तो राक्षस, काय नाव होतं त्याचं? हिरण्याक्ष. त्या हिरण्याक्षासोबत भयंकर युद्ध चालू झालं, आणि त्या युद्धामध्ये वराह भगवंतानी त्या राक्षसाचा, हिरण्याक्षाचा वध केला. बोलिये वराह भगवान की. वराह भगवंतांनी त्या हिरण्याक्षाचा वध केला. हिरण्याक्ष असा वराह भगवंत म्हणजे विष्णू परमात्म्याचा अजून एक अवतार झाला. अगोदर एक पाहिला आपण, कोणता? कपिल मुनी, कपिल भगवंत. आता वराह अवतार आपण पाहिला. या वराह अवतारामध्ये त्यांनी एक राक्षस मारला. कोणता? हिरण्याक्ष नावाचा राक्षस मी सांगितलं. या हिरण्याक्षाचाच एक भाऊ होता, एक भाऊ. कोणता? हिरण्यकश्यपू. त्याच्या पोटी भगवंताचा एक अनन्य साधारण भक्त राक्षस कुळामध्ये प्रल्हाद नावाचा, तेही चरित्र आपल्याला पाहायचंय, उद्या सांगेल. त्यावेळेला परीक्षितीनं शुकाचार्य महाराजांना सांगितलं, महाराज हा हिरण्याक्ष कोण आहे? हे राक्षस म्हणजे काय आहे? कोण आहेत राक्षस? राक्षस म्हणता तुम्ही, हे राक्षस म्हणजे कोण आहेत? काही एखादा वेगळा प्राणी? आपल्यालाही प्रश्न पडतो, राक्षस म्हणजे कोण असता तो? अकराळ विक्राळ चेहरा, आपण टीव्हीला पाहिले राक्षस लोक आजपर्यंत, सिरियलमध्ये, मालिकामध्ये, चित्रपटामध्ये. अकराळ विक्राळ चेहरा आहेत, लांब लांब दाढा आहेत, त्याच्या दात बाहेर आलेले, कोणत्याला शिंगच असतात, कोणत्याला काही विचित्र राक्षस पाहिले आपण टीव्हीवर. पण हे राक्षस जन्मले कुठून, आले कुठून? कथा माहित आहे? सांगायची का पुढं चालायचं? सांगायची. सांगतो ऐका. देव आणि राक्षस एकाच बापाचे लेकर आहेत, एकाच बापाचे लेकर आहेत, वेगवेगळ्या दोन आईपासून, दिती आणि आदिती. दिती आणि आदिती. सांगतोय का सगळं?
एके दिवशी सायंकाळची वेळ होती आणि जी दिती नावाची कश्यप ऋषींची पत्नी होती. देवांच्या वडिलाचं नाव काय? देव आणि दानव, देव आणि राक्षस यांचे वडील कश्यप मुनी. कश्यप मुनी, त्या कश्यपांची पत्नी होती दिती आणि अदिती. त्यापैकी दिती नावाची जी पत्नी आहे, सायंकाळची वेळ, दिवे लागण्याची वेळ, पण त्यावेळेला दिती कामातूर झाली आणि तिने सांगितलं, मालक माझी इच्छा पूर्ण करा. पण त्यावेळेला सांगितलं कश्यपानं, देवी ही वेळ समागमाची नाही, यावेळेला भगवान शंकर तीनही लोकात आपल्या शिवगणासोबत फिरतात, यावेळेला ही वेळ योग्य नाही. पण त्यांचा नाईलाज झाला, पत्नीची इच्छा पूर्ण केली आणि त्याच वेळेला त्यांच्याकडून झालेली चूक त्यांच्या लक्षात आली आणि श्राप दिला स्वतःच्याच पत्नीला, स्वतःच्या बायकोला. अगं, तुझ्या पोटी राक्षस जन्माला येतील, राक्षस जन्माला येतील. हा, एक पाटील एक प्रमाण आहे, मला एखाद्या वेळेस विसरते. अपराध त्यांचा नोहे वाये चाळ, माय बापा वेळ न साधिली. बरोबर आहे? हा, हेच प्रमाण, माय बापा वेळ न साधिली. दुष्ट प्रवृत्तीचे, राक्षसी वृत्तीचे, जगाला त्रास देणारे, साधू संतांना त्रास देणारे 2 पुत्र तुझ्या पोटी जन्माला येतील. दितीला श्राप दिला, स्वतःच्या बायकोला श्राप दिला आणि म्हणून तो हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप त्या दितीच्या पोटी जन्माला आले. दिती आणि जी अदिती नावाची जी पत्नी आहे, त्या अदितीचे मुलं म्हणजे देव आहेत. अदितीचे मुलं देव आणि दिती कश्यपाची दुसरी पत्नी, त्याच पत्नीपासून राक्षस जन्माला आले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. ऐका, मग हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप कोण आहेत? हे राक्षस कशामुळे झाले? त्याची देखील पूर्वकथा आलेली आहे. एकदा सनत कुमार मी सांगितलं, ब्रह्मदेवाचे जे मुलं आहेत, सनत, सनातन, सनंदन आणि सनत कुमार असे 4 भाऊ एकदा वैकुंठामध्ये देवाच्या दर्शनाला गेले. कुठं? मंदिरात नाही, डायरेक्ट वैकुंठात. हा, वैकुंठात गेले. पण दरवाजावर जय आणि विजय नावाचे 2 द्वारपाल होते. आजच्या भाषेमध्ये आपण त्याला वॉचमॅन म्हणतो. अडवलं त्यांनी. थांबा सनत कुमारांनो, जाता येणार नाही तुम्हाला मध्ये. म्हणले कशामुळं? देवाची आराम करायची वेळ आहे, देव आत्ताच दुपारचं जेवण केलेत आणि झोपलेत, आराम करायले. वाद सुरू झाला त्यांचा. आम्हाला गरज नाही म्हणले तुमच्या देवाच्या त्या परवानगीची वगैरे, आम्ही जाणार, आम्ही संत आहेत, संताला अडवू शकत नाही तुम्ही. पण जय विजयनं सांगितलं, आम्ही आमची ड्युटी करतोय, आमचं कर्तव्य आहे, आम्हाला सांगितलेलं आहे, कोणाला मध्ये येऊ द्यायचं नाही. वाद सुरू झाला. ते म्हणले आम्ही जाऊ देणार नाही, आम्ही जाणार, आम्ही जाऊ देणार नाही, आम्ही जाणार, आम्ही जाऊ देणार नाही, जाणार. अरे राक्षस व्हाल, राक्षस. एवढाच वाद होता, एवढाच. पण त्या साधूंनी, त्या सनत कुमारांनी श्राप दिला जय विजयाला, साधू संताचा रस्ता अडवता, राक्षस व्हाल. भांडण ऐकलं आतमध्ये झोपलेल्या देवानं आणि देव पळत आले, पळत विष्णू परमात्मा. काय झालं रे सनत कुमारांनो? कशामुळे श्राप दिला? यांनी रस्ता अडवला आमचा. एक लक्षात घ्या, साधू संताच्या वाटेला जायचं नाही. एक तर त्यांची सेवा करावं, नाही तर त्यांच्यापासून 4 हात लांब राहिलेलं बरं. पण त्या साधू संताच्या वाटेमध्ये अडथळा नाही आणायचा. उगाच विनाकारण त्यांना त्रास नाही द्यायचा, कोणताही साधू महात्मा. हा, म्हणजे आजच्या काळामध्ये खरे साधू संत कमी झालेत म्हणा, पण कोणाला माहित कोणता खरा आहे आणि कोणता नकली आहे? विषयाची परीक्षा कशाला घ्यायची? हा, दिसला समोर एक तर त्याला नमस्कार करायचा, नाही तर आपलं त्याला रस्ता मोकळा सोडून द्यायचा, आपण आपल्या वाटेनं, तो त्याच्या वाटेनं. एक गोड भजन आहे, ऐकलं का तुम्ही? पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. ऐका ऐका ऐका, असं लक्षात येत नाही आपल्या कोण खरा आणि कोण खोटा, म्हणून त्याच्या वाटे नाही जायचं, उगाच छेडायचं नाही त्याला. कशामुळे श्राप दिला? यांनी आमचा रस्ता अडवला. तरी देखील सनत कुमारांना समजावून सांगितलं देवानं, अरे तुम्ही संत आहेत आणि संताचं काम जगाच्या उद्धाराचं आहे, उद्धाराचं. लोकांचे अपराध पोटात घेण्यासाठी साधू संतांचा जन्म असतो. तुम्ही यांचा छोट्याशा अपराधावरून एवढा मोठा श्राप दिला यांना. परत घ्या श्राप त्यांचा, उशाप द्या त्यांना. ते म्हणले सगळ्याला सगळा श्राप परत नाही घेता येत. मी काल देखील सांगितलं, अजून सांगतो. म्हणून म्हणतो, बोलून विचार करण्यापेक्षा आधी विचार करून बोललेलं बरं. नंतर पश्चातापाची वेळ येत नाही माणसावर. काय उशाप! यांना कमीत कमी 3 जन्मापर्यंत तरी राक्षस व्हावंच लागेल. 3 अवतार राक्षसाचे धारण करावे लागतील. 3 अवतार.
3 अवतार धारण केल्याच्या नंतर, देवाची विरोधी भक्ती केल्याच्या नंतर हे मुक्त होतील. देवाची विरोधी भक्ती म्हणजे देवाच्या विरोधात राहून काम करायचं. राक्षस सुद्धा देवाचा भक्तच होता, पण त्यानं कोणती भक्ती केली? तो रावण सुद्धा विरोधी भक्ती केली. देवासोबत युद्ध केलं, भांडण केलं, रामप्रभू सोबत युद्ध केलं. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू हे जय विजयाचेच अवतार, जय विजयाचेच. असे 3 अवतार झाले, 3 अवतार. पण देवानं सांगितलं जय विजयाला, घाबरू नका रे, तुम्हाला 3दा राक्षस व्हावं लागेल का? तुम्हाला मुक्त करण्यासाठी मी 4दा अवतार धारण करतो, 4दा. एक वेळ जास्त अवतार धारण करतो. म्हणून हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू 2 भाऊ, त्या जय विजयाची जोडी, एक अवतार झाला. पण देवानं 2दा अवतार धारण केला. हिरण्याक्षाला मारण्यासाठी वराह अवतार धारण केला, आणि हिरण्यकश्यपूला कसं मारलं? एवढा भयंकर अवतार कधीच देवानं धारण केला नव्हता. अर्ध शरीर मानवाचं, अर्ध सिंहाचं, नख अकराळ विक्राळ, दाढा वाढलेल्या, एवढा भयंकर अवतार. त्याला कोणता अवतार म्हणायचं? नरसिंह अवतार, नरसिंह अवतार. जय विजयाची एक जोडी झाली, पण देवानं 2दा अवतार धारण केला. तेच जय विजय परत त्रेतायुगामध्ये रावण आणि कुंभकर्ण झाले. त्या रावणाला, कुंभकर्णाला मारण्यासाठी देवानं पुन्हा विष्णू परमात्म्यानं अवतार धारण केला. कोणता? राम अवतार. आणि त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये एक शिशुपाल आणि वक्रदंत किंवा दंतवक्र नावाची जोडी झाली त्या जय विजयाची. त्यांना मारण्यासाठी भगवान कृष्ण परमात्म्यानं, विष्णू परमात्म्यानं कृष्ण अवतार धारण केला. चला आता पृथ्वीवर राहण्यासाठी जागा निर्माण झाली, आणि ती 3 मुलीची जी कथा होती, एक मुलगी कोणाला दिली? रुची नावाच्या ऋषीला, आकुती नावाची रुचीला दिली. देव होती कर्दमाला दिली. आणि तिसरी जी आहे, तिसरी काय नाव तिचं? प्रसूती. ती प्रसूती नावाची मुलगी दक्ष प्रजापतीला दिली, दक्ष प्रजापतीला. आता सृष्टीवर विस्तार व्हायला लागला. दक्ष प्रजापती, सृष्टीवर प्राणी मात्र वाढले, माणसं वाढायला लागले. मग त्यांचा सांभाळ करण्यासाठी, त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी म्हणून त्या दक्षाला प्रजापती नावाचं एक पद देऊन टाकलं. आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री जसं पद असतं. प्रजेवर लक्ष ठेवणं, खायला प्यायला आहे का नाही, कोणाला काय कमी आहे, हे त्याचं काम, त्या प्रजापतीचं. पण त्या दक्षाला जेव्हा पद मिळालं, त्या पदाचा मद त्याच्या अंगामध्ये आला. काय म्हणतो मी? पदाचा मद. मद म्हणजेच अहंकार. अहंकार शिरला त्याच्या मनामध्ये. आणि त्याच्या स्वागतासाठी एक दिवस सत्कार समारंभ ठेवला सगळ्या देवी देवतांनी. ढोल नगाडे वाजू लागले, मंडप टाकला, आणि व्यासपीठावरती दक्ष महाराजाचं आगमन व्हायला लागलं. प्रजापती दक्ष महाराज पधार रहे है अशी घोषणा झाल्याबरोबर मंडपात बसलेले सगळे 33 कोटी देवी देवता उठून उभे राहिले. पण पहिल्या रांगेमध्ये जे मुख्य अतिथी होते, मुख्य अतिथी कोण कोण? ब्रह्मदेव, विष्णू परमात्मा आणि भगवान भोलेनाथ, महादेवजी. हे 3 जण उठलेच नाही, उठलेच नाही. त्यावेळेला दक्ष महाराज आले स्टेजवर. स्टेजवर आल्यावर पाहिलं त्यांनी, सगळेजण उठून उभं राहिले, टाळ्या वाजवायलेले पाहिले, बसा बसा बसा. पण हे 3 जण तर आधीच बसलेले, हे उठलेच नाही. ब्रह्मदेव उठले नाही, विष्णू परमात्मा उठले नाही, आणि महादेव उठले नाही. एकदा विचार केला दक्षानं एका क्षणासाठी, ब्रह्मदेव आपला बाप आहे, नाही उठला तर हरकत नाही. विष्णू परमात्मा आपल्या बापाचाही बाप आहे, आजोबा आहेत आपले, नाही उठले हरकत नाही. पण हा महादेव जावाई आहे माझा. दक्षाची एक मुलगी, तिचं नाव सती. ती कोणाला दिलेली होती? भगवान शंकराला. सती हा जावाई आहे. कोण देत होतं याला पोरगी? घर नाही याला, शेती नाही, पांढरीवर घर नाही, काळीवर जमीन नाही, अंगाला कपडे नाहीत, मसनवट्यात राहतो, मोटरसायकल सुद्धा नाही, बैलावर फिरतो, तरी याला मी पोरगी दिली. हे दक्षाचं भाषण आहे. दक्षाचं तिथं उभं राहून दक्ष बोलू लागला. त्याच्या भाषणानं काही जण असे खुश झाले. एक भृगू नावाचे ऋषी होते, त्यांना असा दाढीवर हात फिरवला. वाह, शंकराचं सासऱ्याचं जावयाचं चांगलं झुपलंय. 2 जणांचं झुपलं ना सासऱ्या जावयाचं, काही जणांना फार मजा वाटते. पण एक लक्षात घ्या, शंकराचं आणि दक्षाचं जेव्हा झुपलं होतं का, ज्यांना ज्यांना आनंद वाटला होता, पुढं त्यांच्या
नरडे कापले नरडे त्या वीरभद्रानं. म्हणून कोणाचं झुपल्यावर आपण संतोष नाही करायचा, म्हणा त्याच्यामध्ये आनंद नाही मानायचा. काही जणाला चांगलं वाटलं सासऱ्यानं शिव्या दिल्या जावयाला महादेवाला, पण काही जणांना दुःख वाटलं. पण भगवान भोलेनाथाला त्याचा आनंदही झाला नाही आणि दुःखही झालं नाही. एक लक्षात घ्या, तो विष पचवू शकतो, मग साधा अपमान पचवू शकत नाही का हो? ज्याला विष पचवायची ताकद ज्याच्यामध्ये आहे, तो अपमान त्यानं सहज गिळून टाकला. आणि घरी गेले महादेव घरी, आणि घरी जाऊन सुद्धा बायकोला सांगितलं नाही सतीला तुझ्या बापाने शिव्या दिल्या मला. नाही, ते आपल्यासारखं नाही. सासऱ्याचं तिकडं सासऱ्यासोबत भांडणं झालं की घरी येऊन बायकोला त्रास द्यायचा नाही. भोलेनाथ आहे तो. असेच काही दिवस निघून गेले. पण एक लक्षात घ्या, मोठे माणसं असतात ना, ज्यांचं मन मोठं आहे, ते असे छोटे मोठे अपमान विसरून जातात. ज्याला मोठं व्हायचंय, ज्याला पुरस्कार मिळवायचा आहे, त्यानं तिरस्कार सुद्धा पुरस्काराप्रमाणे स्वीकार केला पाहिजे. काय म्हणतोय मी? ज्याला मोठं व्हायचंय त्यानं तिरस्कार सुद्धा पुरस्काराप्रमाणे स्वीकारला पाहिजे. तिरस्कार सुद्धा कोण तुमचा किती तिरस्कार करू द्या, मोठ्या मनानं माफ करून टाकायचं. भगवान भोलेनाथानं माफ केलं. तो प्रसंग विसरून गेले शंकरजी. पण दक्ष जो होता, दक्ष आखूड बुद्धीचा होता, आखूड बुद्धीचा, त्यानं अजून विसरला नाही तो. माझ्यासाठी उभंच राहिला नव्हता काय तर माझा जावाई. अरे विसर ना. काही लोक फार असतात, एकरवर फुकतो म्हणतात, पण तुझी जिरवतो. इकडं तुझं 10 एकर जिरायच्या मागं लागलं ना, जिरवण्यामध्ये. एक यज्ञ कनखल नावाच्या क्षेत्रामध्ये एका यज्ञाचं आयोजन केलं. 60 मुली होत्या, 60 दक्षाला. त्याच्यापैकी चंद्राला काही दिलेल्या होत्या, बरोबर. किती? जेवढे नक्षत्र आहेत 27, ते सगळ्या रोहिणी भद्रा ते जे काही आहेत 13 धर्माला दिल्या होत्या. अग्नीला एक, पितरायला एक, अशा बऱ्याच मुली, त्याच्या 60 मुली सांगितल्या. पण सती जी होती ती गरीब घरी होती, गरीब घरी. एक यज्ञ करायचं ठरवलं कनखल क्षेत्रामध्ये, आणि कनखल क्षेत्रातल्या यज्ञाचं त्या सगळ्या देवी देवतांना आमंत्रण दिलं, जगातल्या सगळ्या, दक्षानं. पण भगवान शंकराला आणि सतीला मात्र बोलवायचं नाही असं सांगितलं. का? कारण तो अपमान त्याच्या डोक्यात होता. आपण आता त्याचा अपमान करू, बोलवायचंच नाही. सगळ्या देवी देवतांना सांगितलं तुम्ही या, आणि येताना कैलाश मार्गे या, कैलाश मार्गे. त्या शंकराला आणि सतीला कळू द्या बापाच्या इथे यज्ञ आहे. त्या सतीला जेव्हा कळालं, सतीला बायकांनी सांगितलं, देवपत्न्यांनी, काय ग सती तू येणार नाही का? म्हणजे कुठं? तुझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे एवढा मोठा, आणि तुला आमंत्रण नाही का? पण मुलगी काय असते, मुलीची जात कशी असते, ती काय म्हणली, आमंत्रण नव्हतंच तिला, तरी पण काय म्हणली, आमंत्रण आम्हाला पण आहे, पण आम्ही आज नाही येणार, आम्ही उद्या येणार आहे. मुलीमध्ये आणि मुलामध्ये हाच फरक आहे. कधी अपमान होऊ देत नाहीत, अपमान. घरामध्ये पाहुणे आले ना, पाहुणे, मुलाला जर सांगितलं, बाळा जा रे दुकानावरून दूध आण बरं, डेअरीवरून दूध आण. तुमच्या गावात डेअरी आहे? कोणाच्या घरी दूध नसतं, समजा गाय नाही, म्हैस नाही, दूध कुठून आणावं लागतं? डेअरीहून आणावं लागतं, किराणा दुकानाहून आणावं लागतं, किंवा शेजाऱ्याच्या इथून आणावं लागतं. पोराला जर सांगितलं, मुलाला 5 वर्षाच्या 7 वर्षाच्या, जा रे बाळा दूध आण बरं शेजाऱ्याच्या इथून किंवा दुकानावरून, ते काय करतं, पाहुणे बैठकीत बसलेले असतात, हॉलमध्ये बैठकीमध्ये, ग्लास घेते आणि ग्लासमध्ये असा 10चा कॉईन टाकते आणि असं वाजवीत जाते, बरोबर पोरग. आणि जी मुलगी असते की नाही, तिला आपल्या बापाची इज्जत कशी सांभाळायची चांगलं माहिती आहे. म्हणून ती काय म्हणते, आई दे पैसे, दे ग्लास दे, आणि अशी ओढणीमध्ये ग्लास गुंडाळून घेऊन शांतपणे जाती आणि गुपचूप दूध घेऊन येते. माहीत सुद्धा होत नाही घरामध्ये दूध आहे का, संपलं होतं काय. आणि पोरग असं वाजवीतच जाते. तसं आहे सतीचं. एकतर नवऱ्याचाही मान सांभाळला आणि बापाचा देखील सांभाळला. आम्ही उद्या येणार आहेत. संध्याकाळच्या वेळेला दोघं पती पत्नी बसलेले आहेत. भगवान भोलेनाथ आणि भगवान भोलेनाथाला सती म्हणते, मालक तुमच्या सासऱ्यानं एका मोठ्या यज्ञाचं आयोजन केलंय, आपण जायचं का हो? पण भगवान भोलेनाथ येतो, तो काय म्हणतोय ऐका. देवी, ज्या ठिकाणी माणसाला आमंत्रण नाही त्या ठिकाणी जायचं नसते. कोण आमंत्रण उशिरा सांगितलं का, मग आपण देखील उशिराच जायचं.
नाही तर उगं जाऊन तिथं लुडबुड नाही करायची. हा, ज्या ठिकाणी माणसाला बोलवलं नाही, ज्या ठिकाणी मान नाही, त्या ठिकाणी जायचं नाही. जिस घर में आदर मान नहीं उस घर में ना जाना चाहिए. जायचं नाही देवी. त्यावेळेला सती दक्षाची मुलगी, दक्ष म्हणजे दक्ष शब्दाचा अर्थ होतो हुशार. दक्ष हुशार, हुशार बापाची हुशार मुलगी असल्यामुळं ती सुद्धा काय तिनं शास्त्र सांगितलं. भगवान भोलेनाथानं शास्त्रच सांगितलं, देवी ज्या घरी आमंत्रण नाही तिथं जायचं नाही. शास्त्र असं सांगतं. पण बापाची हुशार मुलगी ती म्हणली, महाराज शास्त्र असं देखील सांगतं, जिथं भगवत कार्य आहे, भगवंताचं कार्य आहे, तिथं आमंत्रणाची वाट पाहू नये. एका मित्रानं दुसऱ्या मित्राच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची वाट पाहू नये, किंवा शिष्यानं गुरुच्या घरी जाण्यासाठी देखील आमंत्रणाची वाट पाहू नये, किंवा मुलीनं आपल्या आईबापाकडं, आईबापाच्या जवळ जाण्यासाठी देखील आमंत्रणाची वाट पाहू नये. मग माझ्या आईबापाकडे जायचं म्हणते मी, शास्त्र असं सांगतं वाट पाहू नये आमंत्रणाची. पण महादेवानं सांगितलं, देवी आईबाप तुझे आहेत, तू जा, मी नाही येणार. नवऱ्याची आज्ञा मोडून, काय म्हणतोय मी महिला मंडळी, फार लक्षपूर्वक आहे का, फार गोड कथा आहे. नवऱ्याची आज्ञा मोडून सतीनं जे पाऊल उचललं ते आत्मघाती होतं. काय म्हणतोय मी, आत्मघाती होतं. विनाश झाला त्यांना, विनाश. निघाली सती. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली आणि नंदीला सोबत घेतलं, मोजके 1-2 शिवगण घेतले सोबत, आणि देवी सती माहेराकडे निघाली. कणखल क्षेत्रामध्ये जो यज्ञ तयार तिथं चालू केला होता दक्षानं, बापाच्या यज्ञामध्ये निघाली सती. पण सती आता विचार करते, आजपर्यंत क्षणोक्षणी माझा पती माझ्या सोबत आहे, आजपर्यंत होता महादेव, पण आज मी त्यांची आज्ञा मोडून, आज्ञेचं उल्लंघन करून आज मी एकटी निघाले. एकटी चूक करते का बरोबर करते? स्त्री, एक मिनिट, एक लक्षात घ्या महिला मंडळी, पुरुषांनी एवढा विचार नाही केला तरी चालते, पण स्त्रियांना मात्र पदोपदी विचार करावा लागतो बरं का. पुरुष एकटा निघाला बाजाराला, कोणत्या गावाला, कोणी विचारत नाही त्याला. पण एखादी स्त्री रस्त्याने एकटी चालली तर 100 जणांच्या नजरा विचारतात तिला, एकटीच चाललीस, मालक कुठे आहेत? मुलगा नाही सोबत, सासरा नाही सोबत, घरचं कोणीच नाही. पुरुषांना कोणी विचारणार नाही, पण स्त्रियांनी मात्र विचार करायचा. आणि तोच विचार सती करते. आज माझ्यासोबत माझे पती नाही आहेत, भगवान भोलेनाथ कशामुळे नाहीत, काय चुकलं माझं, काय चुकलं, विचार करते. वो जब याद आए, सतीला आठवण येते भोलेनाथाची, शंकराची. वो जब याद आए, बहुत याद आए, वो जब याद आए, बहुत याद आए, वो जब याद आए, बहुत याद आए, वो जब याद आए, बहुत याद आए. विरह वेदना से विकल हो रही मैं, पिया बिन मुझे आज कुछ भी न भाए. वो जब याद आए, बहुत याद आए, वो जब याद आए, बहुत याद आए. देवी सती जेव्हा बापाच्या यज्ञाकडे निघाली त्यावेळेला विचार करते, आज महादेव माझ्या सोबत नाही, कशामुळे नाही? आज भगवान शंकरानं माझी साथ का सोडली? त्याच्या मागे कारण काय आहे? तिच्या लक्षात आलं तिला चूक काय. अरे हो सती मैंने सत्य
समीक्षा करी। अरे हो सके मैंने सत्य की समीक्षा करी और भूल वशी राम जी की परीक्षा करी। परीक्षा करी एकदा चुकीनं दंडकारण्यामध्ये फिरत असताना रामाची परीक्षा घेतली होती मी सीतेचं रूप धारण करून, आणि त्याच्यामुळेच भगवान भोलेनाथानं माझा त्याग केलेला आहे। ही चूक जेव्हा लक्षात आली सतीच्या, सती म्हणते इसीलिए पिया मुझसे रूठे परीक्षा के कारण किया त्याग मेरा करूं क्या मैं हाय। वो जब याद आए बहुत याद आए, वो जब याद आए बहुत याद आए, वो जब याद आए बहुत याद आए। पिया मुझसे रूठे परीक्षा के कारण किया त्याग मेरा करूं क्या मैं हाय। वो जब याद आए बहुत याद आए। खूप आठवण येते सतीला महादेवाची, पण आता माहेराकडे निघालीये, आता पाय माग घ्यायचा नाही, माग घ्यायचा नाही। आणि या हट्टामुळंच जो जे काही पुढं झालं ते सगळं हट्टीपणामुळं स्त्री हट्ट ज्याला म्हटलंय, स्त्री हट्ट। ऐका, सती निघाली आणि महादेवाच्या आज्ञेचं उल्लंघन करून जेव्हा माहेरामध्ये पोहोचली, त्या कणखल नावाच्या क्षेत्रामध्ये यज्ञाच्या ठिकाणी पिता भवन जब गई भवानी दक्ष त्रास काहू न सन्मानी सादर मिले भले एक माता। सगळ्या बहिणीनं तिरस्कार केला तिचा। सादर भले मिले एक माता, फक्त आई जर सोडली, तिला कोणही विचारलं नाही कशी आहेस, बरी आहेस का। सगळ्यांनी अपमान केला तिचा, प्रत्येक जण तिला चिडवू लागली, प्रत्येक बहीण। अनेक बहिणी तिच्या 60 मुली आहेत दक्षाच्या, सगळ्या जणींनी फक्त तिची ओणे दोने काढले। एक लक्षात घ्या, एखाद्या घरामध्ये जर समजा 4-5 मुली आहेत, 4-5, आणि सगळ्या जणी श्रीमंताच्या घरी दिल्या, श्रीमंताच्या, पण एखादीच अशी असते तिला गरीब घर मिळतं, गरीब, तिच्या मालकाची गरिबी असते। आणि सणासुदीच्या निमित्तानं, काही लग्न कार्याच्या निमित्तानं सगळ्या बहिणी जेव्हा माहेरामध्ये येतात, ज्या मोठ्या घरी दिलेल्या असतात, पैसेवाल्याच्या घरी चांगल्या भरजरी साड्या घातलेल्या असतात, अंगावर दाग दागिने असतात, पण जी गरीबाच्या घरी दिलेली असतं का नाही, तिची कमी किमतीची, कमी पैशाची साडी, तिचे केस विस्कटलेले, अंगावर दागदागिने नाहीत, तिची गरिबी जेव्हा ह्या बाकीच्या बहिणी पाहतात ना, एक प्रकारची तिची चेष्टा करतात, चेष्टा। पण आईला लेकरं सगळे सारखेच, आईला सगळ्या मुली सारख्याच बरं का। आई जोपर्यंत आहे ना माहेरामध्ये, त्या सगळ्या ज्या 4-5 मुलीपैकी ज्या श्रीमंताच्या घरी आहेत, आई त्यांच्याकडे जास्त नाही लक्ष देणार, पण जी गरीब घरी दिलेली आहे, तिच्या पिशवीमध्ये काहीतरी तिच्या संसाराच्या उपयोगात येणारं सामान गुपचूप टाकून देते, ती आई असते। एक लक्षात घ्या, संसाराला काहीतरी तुझ्या मदत होईल बाळा, घेऊन जा। आणि ही अशी आई जोपर्यंत माहेरात आहे तोपर्यंतच माहेरात मजा आहे बरं का। नाही तर तुमचे 4-4 भाऊ आहेत समजा, कितीही भाऊ असू द्या, 2 असू द्या, 4 असू द्या, जेव्हा भावाचा संसार सुरू होतो ना, तो भाऊ सुद्धा तुमच्याकडे पाहत नाही। भाऊ तुमचा तोपर्यंतच असतो जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही। ज्या दिवशी त्या भावाचं लग्न झालं त्या दिवशी तो त्याच्या बायकोचा झाला, तुमचा नाही भाऊ राहिला, तुमचा भाऊ नाही राहिला। म्हणून जोपर्यंत आई आहे ना, बस तोपर्यंतच माहेर आहे, तोपर्यंतच माहेर, त्याच्यानंतर माहेर नाही। चला, पिता भवन जब गई भवानी, त्यावेळेला सगळ्यांनी तिरस्कार केला तिचा। एक बहीण येऊ लागली, काय ग सती एकटीच आलीस वाटतं, काही गाडी वगैरे आणली का नाही, का बैलावर चाली बसून, त्या नंदी बैलावर, महादेवाकडे एकच वाहन तो नंदी,
तुझ्या नवऱ्याला काही कपडे वगैरे घालायची अजून काही बुद्धी का अजून वाघाचं चामडच गुंडाळतो? चेष्टा करतायत चेष्टा. एवढी चिडली सती. त्यावेळेला दक्ष महाराज समोर आले. दक्ष बाप समोर आला आणि बापाने विचारलं, कोणा बोलावलं होतं तुला? कोणा बोलावलं होतं? इकडे बघा, कोणा बोलावलं होतं? कशाला आलीस तू? त्यावेळेला सतीनं सांगितलं, बाबा हा देह तुमच्यापासून मिळालेला आहे, हे शरीर तुमच्यापासून मिळालेलं आहे, म्हणून तुम्ही माझा एवढा तिरस्कार करता का? पण एक लक्षात घ्या, मी आजही फक्त भगवान भोलेनाथाचीच निवड केलेली आहे आणि माझी अशी भगवंताला विनंती आहे, जन्मोजन्मी मला भगवान शंकर हाच पती मिळावा. आता हा देह तुमच्यापासून मिळालेला मी ठेवणार नाही. यज्ञकुंड पेटलेला होता आणि त्या यज्ञकुंडामध्ये, जळत्या यज्ञकुंडामध्ये सतीनं उडी घेतली आणि देह त्याग केला. यज्ञकुंड बंद पडला आणि बातमी कैलासावर भगवान भोलेनाथाला समजली, आई सतीनं आत्मदाह केलेला आहे, जळून घेतलेला आहे. जेव्हा भोलेनाथाला बातमी समजली, त्यांनी एक जटा उपटली आणि समोरच्या दगडावर आपटल्यावर एका रुद्राची, वीरभद्राची निर्मिती केली आणि सांगितलं, जा सगळ्या यज्ञाचा विध्वंस करून टाक. विध्वंस. त्या वीरभद्रानं सगळा यज्ञ मंडप विध्वंस करून टाकला. यज्ञ विजला. आलेले ब्रह्मवृंद ब्राह्मण पळून गेले. ज्यांनी ज्यांनी आनंद व्यक्त केला होता, महादेवाला शिव्या दिल्या दक्षानं, त्या सगळ्यांना मारलं, सगळ्यांना. म्हणून म्हणतो भगवान शंकराची निंदा आपल्या कानानं ऐकायची नाही, मुखानं तर करायचीच नाही, करायचीच नाही. भगवान भोलेनाथ आहे तो. त्या सगळ्यांना मारलं. भृगु ऋषी ज्यानं दाढीवर हात फिरवला होता असा मजेनं, काही लोक असे मिशीवर हात फिरवतात, काही दाढीवर फिरवतात, सवय ज्याची त्याची. हा, कोणी असं केसात हात फिरवते, त्याची दाढी जाळली होती, दाढी त्या वीरभद्रानं. आणि ज्यानं शिव्या दिल्या भगवान भोलेनाथाला, त्या सासऱ्याचं म्हणजे दक्षाचं मुंडकच धडा वेगळं केलं, मुंडकच. पण भगवान भोलेनाथाच्या देव सगळे शरण गेले महादेवाला आणि विनंती केली, महादेवा यज्ञ बंद पडलाय हो, तो यज्ञ बंद पडू नये, यज्ञ चालू झाला पाहिजे. करुणा निधान भगवान भोलेनाथ येतो. लगेच राग यायला उशीर नाही आणि शांत व्हायला उशीर नाही. ठीक आहे, जिवंत करतो त्याला. जा जंगलामध्ये जा, जो कोणी पहिला प्राणी भेटल आणा त्याला, त्याचा मुंडकं कापून आणा. एक बोकड भेटला. बोकड, बोकड माहित आहे, सगळ्याला ओळख आहे. मुंडकं कापून आणलं त्याचं. आणि जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी, प्लास्टिक सर्जरी. हे विज्ञानाचे शोध आजचे नाहीत, आमच्या शास्त्र पुराणामध्ये हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेले आहेत. लोक आजकाल डॉक्टर बदलायले, ते गुडघे बदलायले, त्याला नी ट्रान्सप्लांट म्हणतात. गुडघ्याच्या वाट्या, किडनी, लिव्हर, काही काही डॉक्टर मेंदू बदलण्याचा सुद्धा काही काही प्रयत्न चालू आहेत. मेंदू सुद्धा बदलता येईल, हृदय सुद्धा बदलता येईल. पण अख्खं मुंडकच्या मुंडकं आमच्या भगवान शंकरानं पहिली प्लास्टिक सर्जरी तिथं गेली. कोणाची? दक्षाची. बोकडाचं मुंडकं बसवलं, बोकडाचं. आणि नुसतं बसवलं नाही, ते बोलू सुद्धा लागलं. महादेवाची स्तुती केली त्यानं, महादेवाची स्तुती. मग कोणत्या भाषेत केली असेल? माणसाचं मुंडकं नव्हतंच ना, ते बोकडाचं होतं. मग आवाज कोणता काढला असेल? बोकडाचाच. आजही काही जाणकार लोक ज्यांना माहित आहे तेच भगवान भोलेनाथाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर भगवान शंकरापुढे असे हात जोडतात, कान पकडतात, माफ कर रे देवा, आणि कोणत्या भाषेमध्ये बोलतात? बोकडाचाच आवाज काढतात. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर बोकडाचा आवाज काढून भगवान भोलेनाथाची स्तुती करतात. काहींना माहित असेल, पण त्याच्या मागे शास्त्र हे आहे. दक्षानं स्तुती केली होती त्या आवाजामध्ये. तुम्हाला करता आली करा, नाही आली, मी काय म्हणतो, त्याला शब्द सुद्धा लागत नाही. तो कोणत्याही देवाला विनवणी करायला शब्द सुद्धा लागत नाहीत. हृदयामध्ये फक्त भाव लागतो. आणि डोळ्यामध्ये 2 अश्रूचे थेंब आले ना, तुमचं सगळं अंतर जाणून घेतो तो. फक्त त्याच्या समोर बसून फक्त डोळे भरून आले पाहिजे, बस. त्याला बोलायची सुद्धा गरज पडत नाही. आणि फक्त बोलल्यावरच जर देवाला भाषा कळत असेल, मला एक सांगा, आता तुम्ही महाराष्ट्रात मध्ये आहेत म्हणून तुम्ही मराठी बोलताल, पण इकडे कर्नाटकामध्ये गेल्यावर मग त्या लोकांची भाषा कळणार नाही का देवाला? त्याला कन्नड सुद्धा कळती, त्याला तेलुगू कळती, त्याला इंग्रजीमध्ये बोला, त्याला भाषेचं बंधन नाही हो. त्याला फक्त लागतो भाव, भाव लागतो. मराठी, हिंदी, काही भाषेचं बंधनच नाही. त्याला फक्त डोळ्यातले अश्रू जरी दिसले ना, तुमचं सगळं मन तो जाणून घेतो. त्याला जिवंत केलं. कोणाला? दक्षाला. आणि दक्षाला जिवंत केल्याच्या नंतर विरहामध्ये वेडे झालेले बायको गेल्याच्या नंतर काय दुःख असतं.
हे त्या पुरुषालाच माहीत असतं बरं का. बायको गेल्याच्या नंतरचं आयुष्य कोणाच्याही वाट्याला येऊ नये. ऐका, लक्षात घ्या मायबाप. जर नवरा आधी गेला, पुरुष मंडळी, नवरा जर आधी गेला तर बायका संसारामध्ये, त्या लेकरा बाळामध्ये, नातामध्ये रमतात, नातवाला सांभाळण्यामध्ये रमतात. पण बायको गेल्याच्या नंतर तो पुरुष कसा जगतो, आहा, त्याचं आयुष्य जावे त्याच्या वंशात तेव्हाच कळे, एरवी नाही कळत. भगवान भोलेनाथाची एवढी वाईट अवस्था आहे, एवढी विव्हळ अवस्था आहे. ते अर्धवट जळालेलं सतीचं शरीर प्रेत हातामध्ये उचललंय आणि त्याला कवटाळलं भगवान शंकरानं आणि तांडव नृत्य सुरू केलं. तांडव नृत्य सगळ्या सृष्टीमध्ये हाहाकार झालेला आहे. काय व्हायचं आता सृष्टीचं, काय व्हायचं? बायको मेल्याचं दुःख भगवान भोलेनाथाच्या हृदयामध्ये. देवी सतीचा मृतदेह, जळालेलं शरीर, त्याला मिठी मारली भगवान शंकरानं आणि तांडव नृत्य सुरू केलं. त्यावेळेला देवांना काळजी वाटली आणि सगळ्यांनी विष्णू परमात्म्याची स्तुती केली. आता तुम्हीच काहीतरी करा. त्यावेळेला भगवान विष्णू परमात्म्यानं सुदर्शन चक्राच्या साह्यानं सतीचा देह तुकडे तुकडे केले. सतीच्या देहाचे तुकडे केले. विष्णू परमात्म्याला माहित होतं, जोपर्यंत हे शरीर आहे सतीचं, तोपर्यंत भगवान शंकराचा विरह, त्यांचं जे दुःख आहे ते दुःख कमी होणार नाही. ज्यावेळेला हा सतीचा देह नष्ट होईल त्याच वेळेला त्यांचं दुःख कमी होईल. म्हणून भगवान भोलेनाथाचं दुःख कमी करण्यासाठी विष्णू परमात्म्यानं सुदर्शनाच्या साह्यानं त्या देहाचे तुकडे केले सतीच्या. आणि तेच तुकडे पूर्ण भारतभर पडले. भारतभर काही तुकडे, आजचा जो बांगलादेश नावाचा देश आहे तो आपला भारतच आहे. राजकारण झालं हो सगळं. देशाचे तुकडे तुकडे केले या राजकारणी लोकांनी. आज बांगलादेशामध्ये सुद्धा ते तुकडे पडलेले. त्या ठिकाणी देवीचे मंदिर, शक्तिपीठ ज्याला म्हणतो आपण, ते शक्तिपीठ निर्माण झाले. काही भाग आपला पाकिस्तानमध्ये गेला, तिकडं सुद्धा हिंगलाज माता मंदिर, बरोबर, हिंगलाज माता मंदिर. आणि जे बांगलादेशमध्ये आहे त्याचं नाव काय? तिकडच कामाख्या सुद्धा आहे. आसाममध्ये आपल्या महाराष्ट्रात सुद्धा 3.5 शक्तिपीठ आहेत. किती? 3.5. कोणते कोणते सांगा एकदा, मोठ्यानं सांगा. माझ्या कानाला सर्दी झाली, ऐकू येत. हा, तुळजापूर. हे आपलं तुळजापूर. इथं आपण तुळजापूर मध्येच आहेत की. हा, कोल्हापूर, सप्तशृंगी, माहूर. किती झाले? 4 झाले, म्हणजे 3.5 झाले. हे 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत. त्याच्यापैकी मुख्य एक वैष्णोदेवी आहे भारतामध्ये, जम्मूच्या जवळ. असे महत्वाचे ठिकाण आहेत. कन्याकुमारी एक आहे, तिथं कन्याकुमारी देवीचं एक मंदिर आहे. ऐका, असे शक्तिपीठ निर्माण झाले. आणि नंतर आता पुढची कथा पाहायची आपल्याला. एकदा भजन करू, ऐका. आणि एक कालच्या सारखी 10 मिनिटाची इंटरव्हल सुद्धा करू. एकदा गोड भजन. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय.